संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरिते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामी तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव मनी नाम जप हरीचे परंपरा त्याची कुळशुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। चालू असलेल्या या अधिक मासामध्ये विश्वमाऊलींचा 27 अभंगांचा हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या चिंतनाकडे आपण प्रवृत्त झालेलो आहोत। 9 अभंगापर्यंत काल आपण चिंतन पूर्ण केले आहे। आज हा 10वा अभंग आहे। या अभंगामध्ये ज्ञानोबराय तीर्थयात्रा करणारे परंतु नामाला विन्मुख असणारे त्यांचं जीवन कसं आहे याचा तुलनेने अभ्यास आपल्या समोर मांडतात। पाठीमागे एका अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी इतर साधनांची आणि हरिनामाची तुलना करून एक म्हणण्यापेक्षा 2 अभंग म्हणता येतील। ज्ञानोबरायांनी योग याग विधी येणे नव्हे सिद्धी या अभंगामध्ये आणि काल आपण ज्याचं चिंतन केलं विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान म्हणजे यज्ञ असेल याग असेल विधी असेल ज्ञान असेल किंवा विष्णूला सोडून केलेला जप असेल हे सगळे कसे व्यर्थ आहेत याचं चिंतन ज्ञानोबरायांनी केलं। या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानोबराय तुलनेने चिंतन मांडायचा प्रयत्न करतात अर्थात मांडतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तेरिते व्यर्थ। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक परंपरेमध्ये नारद पंचरत्न नावाचे ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याच्या संबंधाने 4-5 विचार मांडलेले आहेत। अभिगमन उपादान स्वाध्याय इच्छा आणि योग। उपासना कशी करायची याची 5 अंग आहेत। उपासना ही 5 अंगाने परिपूर्ण होते असं त्यांचं म्हणणं आहे। अर्थात आपलं जे शरीर आहे ते शरीर सुद्धा 5 प्राणावर चालत असतं। प्राण अपान समान उदान आणि व्यान हे आपल्या शरीरातले 5 प्राण आहेत। प्राण जर शरीरात नसतील तर त्या शरीराला काहीच किंमत नाही। ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं गुढ चिंतन मांडलेले अंग गोरे आणि तरुणी वरी लेले आहे लेणे परी एकलेने प्राणे सांडिले जेवी। ज्ञानोबराय उदाहरण देतात गोडे उदाहरण। लग्न जमायला गेली काय माणसं अर्थात नवरदेवाचं स्थळ पाहण्याकरता गेली होती मुलीकडची लोक। तिथे गेल्यानंतर ती सकाळी गेली होती संध्याकाळी माघारी आली। संध्याकाळी माघारी आल्यानंतर घरची माणसं जी असतात घरची माणसं म्हणजे बाया माणसं आलेल्या माणसाचा चेहरा पाहून ओळखतात काम झालं का नाही झालं हे काय सांगावं लागत नाही। हा तुमचा अभ्यास असेल मी तरी अंदाजे सांगतोय कोणाच्या तरी ऐकून सांगतोय। घरच्या त्या माणसाने ओळखलं की बहुतेक सोयरी काही जमलेली दिसत नाही। मग विचारायला सुरुवात केली बोलू नका पोरं घेऊन जा पुढा सांगायला सुरुवात केली। विचारलं त्या घरच्या बाय माणसाने का म्हणले लग्न नाही जमलं का म्हणे नाही जमलं। मग बाया जरा खोदून विचारतात का म्हणले पोरगा दिसाय चांगला नव्हता का दिसाय चांगला पुणे जिल्ह्यात त्याच्यासारखा पोरगा दिसाय चांगला नव्हता म्हणले। इतका देखना हो इतका देखना शिकलेला नव्हता का अहो पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यासारखी पदवी कोणी प्राप्त केलं ना एवढा शिकलेला उच्च विद्या विभूषित होता म्हणले दिसायला चांगला होता शिक्षणही त्याचं झालं होतं। बरं म्हणले मग शिक्षण झालेलं होतं पण नोकरी नव्हती असं काय आहे का कारण अलीकडे सुशिक्षित बेकारांची संख्या भरपूर आहे। नाही म्हणले त्याला 15 लाख रुपयाचं महिन्याला पॅकेज सगळ्या बाजू चांगल्या आहेत। बरं म्हणले मग तो दिसाय चांगला होता शिकलेला चांगला होता 15 लाखाचा त्याला पगार आहे म्हणता मग ते काय स्वभाव वगैरे तुम्हाला पटला नाही का त्याचा
नाही म्हणले स्वभावही चांगला होता. म्हणले मग अडचण काय आली, सोयरीक जमण्यामध्ये अडचण काय आली? ज्ञानोबांनी ती अडचण सांगितलेली. अंग गोरी आणि तरुणी, वरी लेले आहे लेणे. अहो हातामध्ये 10 बोटामध्ये 5-5 तोळ्याच्या अंगठ्या. कीर्तन प्रवचनात कमी बोलत जाऊ नये. वचने घेऊन करीत राहता, माणसाने मोकळं असावं. 10-10 तोळ्याच्या प्रत्येक बोटामध्ये अंगठ्या होत्या, गळ्यामध्ये सोन्याचे लाकेट होतं, कमरेला सोन्याची चेन होती, गळ्यामध्ये सोन्याचे हार. मागे ते सोनी रामदार होऊन गेले बाबा, पुण्याचा वारला काय वांजळे का कोण. एवढं सगळं म्हणले. मग लग्न का जमलं नाही? म्हणले लग्न याच्यामुळे जमलं नाही, आम्ही सुपारीच फोडायला लागलो होतो. सुपारी फोडण्याकरता सुपाऱ्या खाली ठेवल्या, वरचा दगड उचलून सुपारीवर आदळणार तेवढ्यात त्याला आला अटॅक. नवरदेवाला, नवरदेव मेला, त्याला अंत्यविधी करूनच आम्ही आलोय, म्हणून लग्न जमलं नाही. एकल्याने प्राणी सांगितले जेवी, याच्याकरता सांगितलं. शरीरामध्ये प्राण नसेल तर शरीराला किंमत नाही. तसं नारद पंचरात्रामध्ये सांगितलेले उपासनेची ही 5 अंग म्हणजे उपासनेचे 5 प्राण आहेत. हे जर नसतील तर त्या उपासनेला किंमत नाही. काय काय अंग आहेत? अभिगमन, उपादान, स्वाध्याय, इच्छा आणि योग, ही ती 5 अंग आहेत. अभिगमन शब्दाचा अर्थ आहे आपल्या इष्ट देवतेकडे पायी चालत जाणं, याला अभिगमन म्हणतात. उपादान कशाला म्हणायचं? उपादान म्हणजे देवाच्या पूजेकरता लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू सगळ्या एकत्रित करायच्या, त्याला म्हणतात उपादान. ते आता सगळं मला सांगायचं नाही. महत्वाचा मुद्दा आहे अभिगमन. अभिगमन म्हणजे आपल्या इष्ट देवतेकडे जाणं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारीला खूप किंमत आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतेस गुज पांडुरंग. भगवान परमात्मा वारकऱ्यांना सांगतात. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराजांनी विचारलं का? नामदेव महाराजांना असं सांगितलंय, तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा. तुम्ही जर गावाला गेले ना, मला करमत नाही. भगवान परमात्म्याने स्वतः वारी करायला सांगितलेलं आहे. बर, संत महात्म्यांची प्रमाण आपल्याला असे सापडतात. आपण एक वासुदेव म्हणतो, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे सेव वासुदेव धनिवरी. किंवा चला शेवटच्या अभंगामध्ये आपल्याला येणारच विषय, तीर्थवरती भाव धरी रे करुणा, शांतीतया पाहुणा. हरिपाठाचा शेवटचा अभंग आहे, सर्व सुख उघडे, त्यातलं जिरं नाही. तुकाराम महाराजांचा गाथ्यामध्ये नाटाच्या अभंगामध्ये एक अभंग आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाई चुकू नको. माणसाने तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. तीर्थयात्रा करण्यावर भरपूर जोर दिलेला आहे. अजून गंमत आहे का? एका बाजूला आपल्याला तीर्थयात्रेवर जोर दिलेला दिसतो, तर दुसऱ्या एका बाजूला असा एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये तीर्थयात्रा अधमातलं अधम साधन म्हणून सांगितलेलं आहे. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्ती पूजाचं तीर्थयात्रा धमाधमा, असं वर्णन आहे. उत्तमा सहज अवस्था, सहज परमात्मा स्वरूपाची अवस्था जर प्राप्त झाली तर ती परमार्थातली सगळ्यात श्रेष्ठ उत्तम अवस्था आहे. उत्तमा सहज अवस्था. मध्यमा ध्यान धारणा, ध्यान धारणा करणं ही मध्यम अवस्था आहे. अधमा मूर्ती पूजाचं किंवा कनिष्ठा मूर्ती पूजाचं, मूर्ती पूजा करणं ते म्हणतात कनिष्ठ आहे. आणि तीर्थयात्रा अधमातली अधम साधना आहे. याचा अर्थ काय? तिथं जरी अधमातली अधम साधना सांगितलेली असली तरी सुद्धा ऐका, ही तुलनेने त्याच्यामध्ये चिंतन मांडलेलं आहे. तुलनेने चिंतन मांडलेले. एरवी जर आपण विचार केला तर जगामध्ये विचारसागरात एक असं कथा येते की जगातली एकही अशी वस्तू विनाकारण निर्माण झालेली नाही, काहीतरी त्याचा उपयोग आहे. आधी शुल्लक उदाहरण दिले विचारसागरामध्ये. एका माणसाच्या पाठीमागे चोर लागले. डोंगरातून तो पळत होता. डोंगरातून पळता पळता कुठं लपावं विचारच करत होता. त्याला एक गुहा दिसली. गुहेच्या तोंडाला ते कोळ्याने असं जाळ विणलेलं होतं. जाळ, त्याने ते जाळ आज्यात बाजूला केलं, आतमध्ये गेला. जाळ पुन्हा होतं तसं त्याने लावून दिलं. आतमध्ये लपून बसला. चोर मागे आलेच होते, पळत होते. पळत पळत त्या गुहेच्या तोंडाजवळ आले. इकडे तिकडे पाहत होते. जाळ त्या गुहेच्या तोंडाकडे पाहिलं त्याने, त्या गुहेच्या तोंडामध्ये जाळी जशीच तशी लावलेली. त्यांना वाटतं ज्या अर्थी जाळी तशीच आहे त्या अर्थी आत काय हा गेलेला नाही. चोर निघून गेले, तो वाचला. विचारसागरात असं सांगितलेले, ज्या अर्थी त्या जाळ्याने त्या कोळ्याला वाचवलं त्या अर्थी जाळ सुद्धा काहीतरी कामानिमित्त तयार झालेला आहे. म्हणून असे वचन आहे. अमंत्रो अक्षरो नास्ती नास्ती मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभः. अमंत्र अक्षरम नास्ती. आपल्या बाराखडीमध्ये जे काही अक्षर आहेत, 12-13 सूर आहेत, 13 सूर आहेत.
आणि बाकीची मला वाटते 32 काहीतरी व्यंजन आहे. तर ही जी काय अक्षर आहेत ही अक्षर त्या श्लोकामध्ये असं चिंतन आहे, अमंत्र अक्षरम नास्ती. एकही अक्षर असं नाही की ज्याचा मंत्र तयार होत नाही, फक्त आपल्याला तो माहित नाही. अडचण ही आहे. सगळ्या अक्षराचे मंत्र आहेत, म्हणजे मंत्रामध्ये प्रत्येक अक्षराचा उपयोग केला जातो, पण ती कुठली अक्षर कुठे जोडल्यानंतर कोणता मंत्र तयार होतं याचं ज्ञान आपल्याला नाही. अमंत्र अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अनौषधम मूलम नास्ती. म्हणजे एकाही वनस्पतीचं मूळ असं नाही की ज्याचं काय होत नाही, औषध तयार होत नाही. एकदम काळी महिन्याचं झाड आहे, विचू चावलंय, त्याचं पान खाल्लं की विचू चढत नाही. ह्या पावसाळ्यात अनुभव आला, म्हणजे मला नाही आला, दोघा तिघाला चावला होता, ते पानं चारले तर ते विचू चढलंच नाही. प्रत्येक वनस्पतीचं झाड हे औषधी आहे, पण आपल्याला माहित नाही ना. अयोग्य पुरुष नास्ती, अयोग्य असा माणूस नाही, फक्त त्यांचा वापर करणारा दुर्लभ आहे. योजक असता तर दुर्लभ आहे. मी कशा करता सांगितलं हे? तसं तीर्थयात्रेला त्या श्लोकामध्ये अधमातलं अधम साधन म्हटले, म्हणजे तीर्थयात्रा अधम आहे असं म्हणायचं नाही. मग बाकीचे जे वरची साधनं सांगितलेली आहेत त्या साधनाच्या तुलनेमध्ये ते अतिशय कमी दर्जाचं आहे, पण ते तिथं जरी कमी दर्जाचं सांगितलं असलं तरी ते तुमच्या आमच्या दृष्टीने ते 1 नंबरचं साधन आहे. का? ऐका, आता गंमत सांगतो तुम्हाला. उत्तम सहज अवस्था, उत्तम सहज अवस्था ही उत्तम आहे, पण त्या उत्तम अवस्थेला आपलं अंतःकरण तिथं कुठं जाते हो? आपलं अंतःकरण घर सोडायलाच तयार नाही, आपलं अंतःकरण संसार सोडायलाच तयार नाही. मग तीर्थयात्रा काय करते? ते म्हणते नाही ना तुम्हाला कायमच्या संसारातून बाहेर निघता येत, चला 20-21 दिवस पंढरपूरची वारी असते, आळंदी पंढरी, निघा वारीला. वारीला गेल्यावर परिणाम काय होतो? वारीला गेल्यावर परिणाम असा होतो की ते 20-21 दिवस काहीच घरचं आठवत नाही, काहीच. जरी फोन बिन आले तरी ते तेवढ्या पुरतं बोलतात आणि पुन्हा त्या वातावरणामध्ये काय होतात, मिसळून जातात. म्हणजे काय गंमत होते की 20-21 दिवस आपलं अंतःकरण संसारातून बाहेर काढायचं काम कुणी केलं? तीर्थयात्रा या साधनेने केलं. तीर्थयात्रा या साधनेने हे काम केलं की त्याने काय केलं? तेवढे दिवस आपल्याला अंतःकरण आपलं तिथून बाहेर काढायचं काम केलं. सगळ्यात महत्वाचं आहे अंतःकरण. आता या भागाचा विषयच येतो, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमित चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून तीर्थयात्रा तर केलंच पाहिजेत, तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. ही नुसती प्रमाण नाहीत. नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रा केलेलं वर्णन आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज जरी या अवतारामध्ये तीर्थयात्रेला गेलेले नसले तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे असे अभंग आहेत. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या. तुकोबाराय सांगतात, मी वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, पण पंढरपूरची तुलना करणारं असं कुठलंच क्षेत्र नाही, तुकाराम महाराज सांगतात. आता ज्याने तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केलाय त्याला शंका येईल. काय शंका येईल? अहो, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये तर असं कुठंच वर्णन नाही. उलट तुकाराम महाराज सांगतात, पंढरी सांडोरी नवजी अनेका ठाया, पंढरपूर सोडून मी कुठंच जाणार नाही, आणि का दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी, पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या कोणाला देवही मानायला तयार नाही. काय संतांची लिस्ट आहे महाराज. मग तुकाराम महाराज जर तुकोबारा या अवतारामध्ये असताना तीर्थयात्रेला गेले नव्हते तर तुकाराम महाराजांनी असं काय वर्णन केलेले? अवघीच तर तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, किंवा आता प्रमाण दिलं मी वाराणसी गया पाहिली द्वारका. हे कसं काय बोलले तुकाराम? तर हे बोलण्याचं कारण आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सगळ्यांचा पुढचा सोडून द्या. आता महत्वाचा आपल्याला समोर विषय जो आलाय त्याला उपयुक्त प्रमाण फक्त तेवढा अर्धा तुकडाचा आहे. जगद्गुरु तुका अवतार कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा अवतार आहे. मग नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज हे काही वेगळे नाहीत. एक नामदेव महाराजांचा अवतार झाल्यानंतर राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता कुठलं राहिलेलं काम होतं? असं म्हणतात की चंद्रभागेमध्ये कीर्तनामध्ये असं सांगितलं की वाल्मिकांनी शतकोटी रामायण लिहिलं. ऐका माणसावर कसा परिणाम होत असतो. मी बोललो होतो की आपण आपल्या जीवनामध्ये जगल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं कौतुक वाटावं. नामदेव महाराजांना वाटलं की अरे वाल्मिकांनी 100 कोटी अभंग लिहिलं आणि आपलं असंच खाण्यातून झोपण्यात आयुष्य चाललंय, आपण काहीच करायचं नाही का? काहीच करायचं नाही का म्हणल्यानंतर वाल्मिकाने एक श्लोक आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम कोणसा महापातकानाशरम. रामायणामध्ये तो श्लोक आहे. 100 कोटी रामायण वाल्मिकाने लिहिलं. बरं, चोर असलेला वाल्मिक पुढं आपल्याला सगळे आज कथा सांगायचीच आहे. पुराण प्रसिद्ध बोललेली वाल्मिक आज आलेलेच आहे. हे जसं ऐकलं तसं नामदेव महाराजांचं अंतःकरण खवळत तिथंच प्रतिज्ञा केली, मी पण 100 कोटी अभंग लिहिणार.
काय मागचा पुढचा विचार केला नाही, माणसाला आयुष्य किती आपल्याकडून होईल का नाही काही विचार केला नाही, हे बोलून टाकलं. आणि बोलून टाकल्यानंतर देव म्हणले नाम्या काय करून बसलाय का? अरे माणसाला आयुष्य किती, आपण लिहिणार किती? नामदेव महाराजांकडून नामदेव या अवतारामध्ये असताना सगळं लिहून झालं नाही. भगवान परमात्म्याने काय सांगितलं माहितीये का? भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांच्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांना सांगितलं की तुम्ही अभंग लिहायला सुरुवात करा, सगळी मदत करा. त्याच्याशिवाय हे लिहून होणार नाही. नामदेव महाराजांच्या घरी किती माणसं होती? 14 माणसं होती. आणि 15 अशी जणी होती. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले हे 4 झाले. नारा विठा गोंदा मादा 4 पुत्र, लाडाई गोडाई यसाई साखराई ह्या 4 सुना, लिंबाई ती लेकी, आऊबाई बहिणी या झाल्या 14, आणि वेळी पिशी जणी नाम याची जनाबाई 15. 15 ही माणसाला नामदेव महाराजांच्या सगळ्या घरातल्या लोकांना नामदेव अभंग लिहायला बसवलं. काही कमाल गंमत बघा ना. नामदेव महाराजांचे सगळे घरातले संत होते. आपल्याला म्हणलं का नाही चला की कीर्तनाला, शिवाजी महाराज पाण्याले गोड सांगतात. ते म्हणतात एक सोडलाय की काय आला का, काय तर बोकडे का काय सोडायला तो, एक सोडलाय की. नामदेव महाराजांचं महाराज अख्खं कुटुंब वारकरी. नुसतं वारकरी नाही, संत पदाला त्यांच्या घरातल्या सगळ्याच लोकांच्या अभंग कीर्तनात याला काहीच अडचण नाही. आपल्याला माहितही नाही त्यांचे अभंग कशा करता बोलतोय. नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी अभंग लिहायचा प्रयत्न केला, पण तरीही पूर्ण झाले नाहीत. मग ते राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता तुकाराम महाराजांचा अवतार आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी नामदेव अवतारामध्ये असताना ज्ञानोबरायांनी नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. पश्चिम प्रवास आदी करून द्वारका पहिल्या सकळी का मोक्षपुऱ्या, पंथी पावन तीर्थे पाहुणे सकळी के प्रक्षाळलेली पातके वासनेची तीर्थावळीच्या अभंगामध्ये प्रमाण आहे. सगळे काय तीर्थयात्रा केलेलं वर्णन आहे. मी कशा करता सांगतोय, त्यांनी तीर्थयात्रा केल्या, त्यांनी तीर्थयात्रा केल्या, आपल्यालाही तीर्थयात्रा करायला सांगितलं, पण आपण तीर्थयात्रा करतो, पण त्यांनी जशा तीर्थयात्रा केल्या तशा आपण तीर्थयात्रा करत नाही. तीर्थयात्रेचं फळ आपल्याला मिळतं का? खरं तर तीर्थयात्रा करून आल्यानंतर असं शास्त्र आहे, कोणाला सांगत जाऊ नये. मा वद, संस्कृत मध्ये नको म्हणायचं असेल तर मा म्हणतात. मा शब्दाचा अर्थ नको होतो संस्कृत मध्ये. मा शब्दाचा अर्थ बरेच आहेत, अजून लक्ष्मी पण असा पण होतो, पण मा शब्दाचा अर्थ नको होतो. मा आणि वध म्हणजे बोलणे, बोलू नको. मी हे करून आलो, आपल्याला लय राहतच नाही. कुठेतरी फिरून येतो 15-20 दिवस, महिनाभर, आल्यानंतर कोणी त्याला विचारत नाही, पण जवळ जातो. का हो मला विचारलं नाही महिनाभर कुठं होता ते? का हो तुम्ही मला विचारलं नाही महिनाभर कुठं होता ते? यांना विचारायचं नसतं, पण जास्तच आग्रह करायला लागले म्हणतात हा सांग कुठं होता. आणि मग सांगतो ऋषिकेशला गेलतो, मथुरेला गेलतो, प्रयागराजला गेलतो, काशी करून आलो, सांगतात लोक. वर्णन असं शास्त्रामध्ये, आपण केलेलं पुण्यकर्म आपण सांगायचं नाही, आपण केलेलं पाप माणसाने सांगायचं. का सांगायचं? आपण जे सांगू ते आपल्या जीवनातलं कमी होतं. आपण पुण्य सांगितलं तर पुण्य कमी होतं, आपण पाप सांगितलं तर पाप कमी होतं. एक कथा ऐकली होती कोणतरी कीर्तन करायच्या मुखातून. एक बाई खूप परमार्थिक होती. सकाळी देवपूजा झाल्याशिवाय स्वयंपाकाला हात लावत नव्हती. स्वयंपाक करायचं सगळं नंतर, देवपूजा झाल्यानंतर. मालक मात्र तिला काहीच करताना दिसत नव्हते. तिला वाटायचं काय माणूस आहे हा, एवढा नरदेह भगवान परमात्म्याने साधना करण्याकरता तिला हा माणूस काहीच करत नाही. बरं तिने हाणून मारून घरातल्या पोरांना हे वळण लावलं होतं. ती बाई स्वतःही परमार्थ करत होती, पण नवऱ्याने कधी नाव घेतलेलं तिला कधी ऐकायला मिळत नव्हतं. वाईट वाटायचे तिला. कायच करावं, कायच करावं, कायच करावं. एका दिवशी असा प्रकार झाला, रात्री 12 वाजता 1 वाजली होती, झोपलेले होते दोघंही, आणि झोपेत त्याचा रामकृष्ण हरी रामकृष्णाचा आवाज तिने ऐकला झोपेत. आणि मग त्या बाईला नवल वाटलं की हा माणूस दिवसभर कधी आपल्याला रामकृष्ण हरी म्हणताना दिसत नाही, रात्री रामकृष्ण हरी झोपेत म्हणतोय. ज्या आरती झोपेत म्हणतोय ती आरती हा जागा असताना कोणाला आवाज न जाईल अशा प्रकारे नामस्मरण करत असला पाहिजे. मग बाईने सकाळ सकाळ लईच बाई आनंदात दिसली. रोज तिला वाईट वाटायचं, चेहरावर टाकलेला असायचा की काय होईन या माणसाचा, हा परमार्थ करत नाही, काय नाही. सकाळी बाई खुललेली होती, त्याला आवडन ते पदार्थ तिने, भजे काय केले, कुरवड्या काय केल्या, काय काय स्वयंपाक केला. त्याच्या लक्षात येणार नेमकं काय, दिवाळीत अजून लांब आहे, पित्र तर मागच संपलेत, धोंड्याच्या महिन्यात बरं आता जावं बी नाही आपल्याला, पोरगी अजून पोरग लहान आहेत, पोरं लहान आहेत, जावं नाही, नेमकं काय भानगड काय. मग त्याने विचारलं का म्हणले आज एवढं तू थाटमाट कशा करता केलाय.
मग त्याने सांगितलं माझं जसं लग्न झालं होतं तशी मला एक काळजी लागली होती, त्याचं माझं समाधान रात्री झालं. म्हणजे काय काळजी लागली होती? मी तुम्हाला लग्न झाल्यापासून पाहत होते, मला घरचे संस्कार होते, माझ्या माहेर माझं परमार्थिक होतं, मला लहानपणापासूनच नामस्मरणाची ज्ञानेश्वरी गाथा वाचायची आवड, त्याच्यामुळे मी परमार्थ करत होते, मुलांनाही सवय लावली. पण मी तुमच्या मुखातून नामस्मरण केलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. तुम्हाला मग कधी पाहिलं? रात्री तुम्ही झोपीत रामकृष्ण हरी म्हणत होता. आणि मग त्या माणसाला जेवण सुद्धा गेलं नाही, त्याने एकही घास खाल्ला नाही. का खाल्ला नाही? बाई आग्रह करत होती, प्रेमाने स्वयंपाक केला होता. तो म्हणला आज माझं आतापर्यंत केलेलं पुण्य वाया गेलं. कशा करता सांगतोय? आपण जे सांगू ते आपल्या जीवनातलं नष्ट होतं. सांगायचं नसतं मावद, पण आपण त्याचा घोटाळा केला. मावंद घालायला लागलो, सगळ्याच लोकांना जमा करून कीर्तन ठेवायला लागलो. आणि कीर्तनात कीर्तनकार सांगायला लागले, हे अमक्या अमक्या तिकडे जाऊन आले, इकडे जाऊन आले, तिकडे जाऊन आले. काय होतो? करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, निळोबरांची गोळ नाही. म्हणून ज्ञानोबा या अभंगामध्ये सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. अनेक तीर्थयात्रा केल्या. पहिला वर्णन केले त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम म्हणजे सरस्वती, गंगा आणि यमुना या नद्या जिथे एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर ऐका, गंगा हे ज्ञानाचं प्रतीक आहे, यमुना हे गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे, यमुना हे कर्माचं प्रतीक आहे आणि सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्या त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर दोनच नद्या दिसतात, तिसरी नदी दिसत नाही. सरस्वती नदी दिसत नाही. का दिसत नाही? कारण सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञान असं दिसत नाही. आपलं चिंतन बऱ्याच वेळ होऊन गेलं. ज्ञान असं धावता येत नाही, ज्ञान सांगता येत नाही, त्याच्याविषयी काय बोलता येत नाही. प्रेमाने सांगता, दाविता, बोलता, अनुभव चित्त जाणे. ज्ञान सांगता येत नाही. ज्ञानाच्या आकाराची ती सरस्वती असल्यामुळे सरस्वती दिसत नाही. गंगा आणि यमुना दिसतात, पण गडबड आहे का? गंगा आणि यमुना एक वेगळ्या दिशेकडून येते, दुसरी वेगळ्या दिशेकडून येते. एकत्र ज्यावेळेस त्या दोन्ही नद्या होतात, त्या दोन्ही नद्या एकत्र झाल्यानंतर जर वाहायला लागल्या तर थोड्या काळपर्यंत यमुनेचं अस्तित्व दिसतं. पुढे गेल्यानंतर यमुनेचं सुद्धा अस्तित्व दिसत नाही, फक्त गंगाच दिसते. याचा अर्थ काय माहिती का? ज्ञान गुप्त आहे, ज्ञान दिसत नाही, बाजूला ठेवून द्या. गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे, यमुना हे कर्माचं प्रतीक आहे. आपल्या काल कीर्तनामध्ये बोलून आलो की कर्म तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत भगवान परमात्म्याची आवड अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. एकदा का भगवान परमात्म्याची आवड निर्माण झाली की तोपर्यंत कर्म करायचे. भक्तीची आवड अंतःकरणामध्ये धारण करून केलेलं कर्म काही काळपर्यंत दोन्ही ते बरोबर चालतं. एकदा भक्तीची आवड अंतःकरणामध्ये निर्माण झालं की कर्म सोडावं लागत नाही, कर्म आपोआप सुटून जातं. शिल्लक राहते ती फक्त भक्ती. आणि ती भक्ती अशी श्रेष्ठ आहे, तुकाराम महाराज सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. किंवा आरती झालो एक आपण 2 चरणाचा नामदेव महाराजांचा अभंग म्हणतो, घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन, पुढं आनंदे नाही अनंत पूजिन असा पाठ आहे. आपलं ते तोंडात बसले आनंदे, आपण आनंदेच म्हणतो. अनंत पूजिन भावे वाळीन म्हणे नामा. झालं. सगळ्या संत वाङ्मयामध्ये सगळ्यात छोटा अभंग तोय 2 चरणाचा. आणि नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये 250 चरणाचे अभंग आहेत. एकनाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये 250 चरणाचे अभंग आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा अभंग 101 चरणाचा आहे. गायन ओवया पंढरीचा देव असे त्याची सुरुवात आहे. कशा करता बोलतोय? घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन, अनंत पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा. या अभंगाच्या क्रियापदाकडे लक्ष द्या. क्रियापद 3 प्रकारची, भूतकाळी क्रियापद, वर्तमानकाळी क्रियापद आणि भविष्यवाची क्रियापद. या घालीन लोटांगण, वंदीन चरण या अभंगातली सगळे क्रियापद भविष्यवाचक आहे. घालीन म्हणजे नंतर, आता घालतो. आता जर आपण घालत असेल हे बघ मी लोटांगण घालत आहे किंवा घालतोय असं म्हणतो आपण. किंवा मी लोटांगण घातलं, प्रवचनाच्या अगोदर आलो त्यावेळेस घातलं, भूतकाळात जमा झालं ते. पण नामदेव महाराजांचा शब्द आहे घालीन. घालीन लोटांगण, वंदीन चरण. मी चरण काय मागितलं नेमकं त्या अभंगामध्ये? ऐका, त्या अभंगामध्ये तो अभंग मागणी पर आहे, पण अभंगामध्ये कुठंच काही मागितलेलं दिसत नाही. नामदेव महाराज तिथं फक्त मी काय करणार हे सांगतात. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन, अनंत पूजीन, भावी ओवाळीन म्हणे नामा. काय मागितले ह्याच्यात? काय काय गोष्टी आपल्याला संदर्भावरून अध्यारूत घ्याव्या लागतात.
घ्याव्या लागतात. थंडीचे दिवस आहेत, वडील जेवाय बसलेत, आई स्वयंपाक करते आणि पोरग तिथं बसलेलं होतं गप्पा मारत आई वडिला बरोबर. संध्याकाळी अशी वाऱ्याची झुळूक सुटली, दारातून वारात यायला लागलं. ए पोरा, लय गार लागते. ते वडून गेलं तेवढं म्हणल्यावर पोराने काय वडून घ्यायचं? पोराच्या लगेच लक्षात येतं, पोरग जातं पहिलं दार वडून घेतं. काय काय गोष्टी अशा हाताळून घ्याव्या लागतात. तसं या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी देवाकडे काय मागितले माहिती का? नामदेव महाराज सांगतात, देवा मला तुम्ही पुन्हा जन्म द्या. मग देवाने विचारलं, मी तुला जन्म देईन, पण जन्म दिल्यानंतर तू काय करणार? काय करणार ते सगळं त्या अभंगात सांगितले. लोटांगण घालेन लोटांगण, वंदीन चरण. कशा करता बोलतो मी सगळं हे? एकदा भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाले की बाकी सगळंच बाजूला पडतं. मग काल आपण प्रमाण देऊन आलो, नको ब्रह्मज्ञान सुद्धा बाजूला पडतं. वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या. मानाठाच्या अभंगात तुकोबा बोलतात, वेद पुरुष नारायण, वेदाने ज्या नारायण पुरुषाचं वर्णन केलेले. योगियांचे ब्रह्मशून्य, योगी त्या शून्य ब्रह्माकार अंतःकरणाची वृत्ती करतात. पण आमच्या भाविका करता वारकऱ्या करते ते सगुण झालेले गुणाला विटेवरील पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोही. तुकोबरांचा अभंग. म्हणून मी सांगत होतो की त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचं खूप मोठं महात्म्य वर्णन केलेलं आहे. नाना तीर्थे भ्रमी, नाना तीर्थे म्हणजे आपले नाना नावाची माणसं नाहीत. नाना शब्दाचा अर्थ अनेक विविध प्रकारचे, अनेक प्रकारची तीर्थ केली. नाना तीर्थे भ्रमी, भ्रमी शब्द दोन्हीकडे लावायचा. दोन्हीकडे म्हणजे भ्रमण करणं या अर्थाने एक लावायचा आणि भ्रमी म्हणजे भ्रमिष्ठ माणूस असा एक अर्थ लावायचा. अनेक तीर्थाला भ्रमण केलं पण तो भ्रमिष्ठ आहे म्हणले. भ्रमिष्ठ माणसं फिरतात, एका जागा थांबत नाही. आता येत असेल थोड्या वेळात तिथं जाईल, थोड्या वेळात तिथं जाईल. येडी माणसं बघा तुम्ही कधी बघायचं असलं तर. भ्रमिष्ठ माणसं काय एका ठिकाणी थांबत नाही, कुठेतरी फिरत राहतात. ज्ञानोबरायला सांगायचे, ज्याचे चित्त नामी नाही ते भ्रमीच आहेत, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याने जरी त्रिवेणी संगमात स्नान केलं, त्याने आणखी कुठं स्नान केलं तरी सुद्धा चित्त जर नामामध्ये नसेल तर या केलेल्या तीर्थांना काहीच महत्व नाही. आता तीर्थयात्रेचं काय महत्व सांगितले हो? कशा करता तीर्थयात्रा करायच्या? तीर्थयात्रा करायच्या आपल्या जीवनातलं पाप घालवण्याकरता. ज्ञानोबराय सांगतात, तीर्थे बाह्य मुळूक शाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाण निर्मळे स्वकर्मेचे. तीर्थयात्रा केल्यानंतर बाह्य मुळ जाईल हो, किंवा आतापर्यंत केलेलं पाप जाईल. पण पाप करायची वासना तीर्थयात्रा केल्यानंतर जाईलच याची शाश्वती नाही. तीर्थयात्रेवरून आल्या म्हणजे तीर्थयात्रा केल्यानंतर जर पापाची वासना जर गेलीच असती तर पंढरपूरच्या वारीवरून आल्यानंतर लगेच शेजाऱ्याचा बांध कोरला नसता. हे खरखरीत कळते तुम्हाला काय? पंढरपूरहून येत असताना चुकून एखाद्याची गाडीत राहिलेली काय एखादी वस्तू आपल्या पिशवीत घालून आणली नसती, चंद्रभागे स्नान केले ना, याचा अर्थ तीर्थात स्नान करू नये असं नाही. तीर्थात स्नान केलं पाहिजे, पण आमचे गुरुवारी गुरुबाबा गोडचिंतन सांगायचे, तीर्थ दोन प्रकारचे असतात, एक चित्त तीर्थ आणि भौम तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे भौतिक तीर्थ, चंद्रभागा इंद्रायणी हे तसे भौतिक नाहीत पण आपल्याला दिसतात. आपली नजर कुचकी आहे त्याला करता काय? तीर्थामध्ये गेल्यानंतर आपलं पाप जात असतं, परंतु पापाची वासना जाईलच असं नाही. पापाची वासना जर कशाने जात असेल तर ते नामस्मरणाने जाते. म्हणून केवळ जर तीर्थयात्रा केला तर आतापर्यंत केलेलं पाप जाईल, शंका घेण्याचं कारणच नाही. पण पापाची वासना न गेल्यामुळं अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण होऊ शकतो आणि पहिल्यापेक्षा जास्त पाप होऊ शकतं. म्हणून कर्म करून ऐका, एक गोड चिंतन आहे अजून. कर्म करत असताना कर्मामध्ये हेतूला प्राधान्य असावं. भक्ती करत असताना, उपासना करत असताना उपासनेमध्ये भावाला प्राधान्य असावं. आणि ज्ञान प्राप्त करत असताना ज्ञानाच्या साधनेमध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणून म्हणतात, म्हणजे परमात्मा नावाची वस्तू, त्या परमात्मा वस्तूला प्राधान्य असावं. थोडं जड वाटण पण ऐका. कर्म करत असताना हेतूला प्राधान्य असावं. हेतू म्हणजे आपल्याला नेमकं काय प्राप्त करायचे. मी बोललो होतो तरी पण बोलतो पुन्हा एकदा की कर्म काय करतो याच्याकडे लक्ष नसावं, त्या कर्मातून काय प्राप्त होतंय हेतू काय आहे त्याच्याकडे लक्ष असावं. भक्तीच्या क्षेत्रामध्ये कर्माला प्राधान्य नाही, तुमच्या हेतूला प्राधान्य. भक्तीमध्ये भाव तर आहेच पण भावामध्ये सुद्धा आणखी हेतू पाहिजेत.
ऐका, कर्माला जर भक्तीमध्ये प्राधान्य असतं तर सजन कसायाची भक्तीच्या यादीमध्ये नावच आलं नसतं. सजन कसाई मांस विकायचा, मांस विकायचं याच्यात नवल नाही. मांस विकायला त्याच्याकडे दगड जो होता, माप 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 नव्हतं त्याच्याकडे वजनाचं, त्याच्याकडे दगड होता. तो दगड कशाचा होता? शालिग्राम होता. शालिग्राम मी काल तुम्हाला सांगितलं ना, प्रत्यक्ष भगवान विष्णू. शालिग्राम म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, तिला काय प्राण प्रतिष्ठा करायची आवश्यकता नाही. तो दगड म्हणजेच भगवान विष्णू आहेत. आणि भगवान विष्णू स्वतः त्याच्या पारड्यामध्ये मांस विकायला मदत करायचे. कर्म चांगलं होतं का? कर्म चांगलं नव्हतं हो. मग काय होतं त्याच्याकडं? त्याच्या अंतःकरणातला भाव शुद्ध होता. तो कर्म कर्मा करता करत नव्हता, तो कर्म देवा करता करत होता. आणि देवा करता केलेलं कुठलंही कर्म जरी असलं तरी ते कर्म भक्तीच होत असतं. आता प्रश्न असा आहे, आम्ही भक्ती करतो, अनेक लोक भक्ती करतात, ती भक्ती खरंच देवाला आवडते का? हा मोठा पीएचडीचा विषय आहे. अवघड आहे. कधी माणूस मायेमध्ये अडकला जातो हे त्या माणसालाही कळत नाही. तुकोबरायांचं तर गाथ्यामध्ये साधकांना सांग नाही. तुका मने मना पाहिजे अंकुश नित्य नवा देश जागृतीचा. माणसाने मनावर बिलकुलही विश्वास ठेवायचा नसतो, बिलकुलही. कारण हे मन माणसाला कधी कसं कुठं धोका देईन काही सांगता येत नाही. म्हणजे आमचे गुरुजी उदाहरण सांगत असतात. एक संन्यासी एका गावात यायचे. त्या गावामध्ये त्यांचं एक घर होतं ठरलेलं, त्या घरी ते जायचे. तिथे गेले की त्यांचं जेवण वगैरे सगळं, रात्रभर राहण्याची व्यवस्था सगळं काय व्हायचं. ते एक लहान मुलगी होती घरामध्ये. त्या लहान मुलीने विचारलं, महाराज तुम्ही कोण आहेत? महाराज म्हणले, बाई मी पुढल्या वेळेस आले तुला सांगेन मी कोण आहे. लहानच लेकरू होतं. गेले महाराज, पुढल्या वर्षी आले होती पोरगी, पुन्हा आली. महाराज तुम्ही कोण आहेत? महाराजांनी सांगितलं, बाई पुढल्या वर्षी सांगा मी. असं करत करत ती पोरगी लहान होती, ती मोठी झाली, तिचं लग्न झालं, त्या पोरीला 2 पोरं झाली. दरवर्षी महाराज यायचे, दरवर्षी महाराजाला ती पोरगी प्रश्न विचारायची, महाराज तुम्ही कोण आहे? महाराज म्हणायचे, बाई पुढल्या भेटीच्या वेळेस तुला सांगेल. ते महाराज फार थकून गेले, शरपंजरी पडले, फार अशी अंथरून धरलं. आणि आता 2-4 दिवसामध्ये जाणार. अन्न तर फार तुटलेलंच होतं, कारण कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. मी पुढे बोलतो वाल्मिकाच्या चरित्रामध्ये, पण आपल्याला बोलायचंच आहे. आता 2-4 दिवसाची सोबती आहेत असं त्या मुलीला कळलं. ती सासरवरून पुन्हा आले त्या महाराजांना भेटायला. महाराज मी लहानपणापासून तुम्हाला विचारते तुम्ही कोणी, मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि मग त्या महाराजांनी सांगितलं, बाई मी आता तुला निश्चित सांगू शकतो की मी एक साधू आहे. ते म्हणले, एवढं सांगायला ना अख्खं आयुष्य वाया घालवलं तुम्ही माझं पार. म्हणले, आयुष्य वाया घालवायचं कारण असं की कोणत्या क्षणाला माझं मन धोका देईल हे मलाच माहित नव्हतं. आता मी मरणाच्या दारात टेकलोय. आता माझी पूर्ण खात्री झाली की माझं मन आता माझ्या विचारापासून बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही कितीतरी आतापर्यंत महाराज लोक पाहिले असतात जी कारागृहामध्ये अजूनही आहेत. काहींवर केसी चालू आहेत. का? मना परमार्थामध्ये काय करता याला महत्व नाही हो. परमार्थामध्ये तुम्हाला तुमच्या मनाकडे पाहिजे. म्हणून ज्ञानोबा इथं सांगतात की तुम्ही किती तीर्थयात्रा केला, तुम्ही तुमचं अवलोकन करा, मी माझं अवलोकन करतो. आपापले सातबारे आपण तपासा ना, की तीर्थयात्रा करायला जायच्या अगोदर आपल्या मनामध्ये जे अहंकार नव्हता तो तीर्थयात्रेहून आल्यावर आला. उलट मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, लोकांना सांगत बसतो. अहो नाही गेला तेव्हा काहीच बोलत नव्हता, गप्पा होता, ज्ञानेश्वर वाचत होता. आता तो वेळ सोडून लोकांना सांगण्यातच वेळ जायला लागला, म्हणजे उलट जीवनाचं नुकसान झालं. नुकसान झालं ना. म्हणून ज्ञानोबा सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते. म्हणून सगळ्यात महत्वाचा गाभा आहे नामाला पकडायचा आहे. अरे पण आपल्याला काय सांगतो, तुम्ही काही करा, करता काय याला महत्व नाही, तुम्ही अंतःकरणात पकडले कोणाला याला महत्व आहे. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. मग नाम व्यर्थ आहे ते. आता हे बघा 2-3 वेळा हा विषय येऊन गेलेला आहे. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरिसेन भजत दैवहत. तिथं दैवहत म्हणलेले म्हणजे त्याचं प्रारब्ध पार मारलेले. माग काय पाहिजे, उपजवनी करंटा नेने. तुम्ही बघा विषयाची साखळी कशी आहे. जे भक्तीपासून लाभ आहे त्याचं दैव मारलं गेलेलं आहे, तो करंटा आहे. इथं सांगतात व्यर्थ आहे. व्यर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो ना काय फुकट वेळ वाया घालवला, फुकट वेळ वाया घालवला, काही वेळ नाही हो, फुकट वेळ गेला. काही काम असलं आपलं कचेरीत किंवा बँकेमध्ये की इकडे तिकडे सरकारी कार्यालयात आपण जातो आणि दिवसभर तिथं उभा राहतो. दिवसभर उभा राहिल्यानंतर आपल्याला वाटतं आता नंबर येईल, नंतर नंबर येईल. आपला नंबर यायला खिडकी बंद व्हायला एकच दिवस वाया गेला म्हणतो. मोकार दिवस वाया गेला. तेवढ्या वेळा तिकडं 2 एकर ऊस भिजून झाला असता. वाया गेला ना वेळ. ज्ञानोबा सांगतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तर ते काय आहे, वाया गेला तीर्थयात्रेचा वेळ.
विनाकारण नुसतं हे बघ ते बघ ते बघ अहंकार अंतःकरणात साठवला, ज्याच्याकरता साधना करायची ती केली नाही. आणि उलट इकडं 10-15 दिवसाची तीर्थयात्रा असेल तर 10-15 दिवसाचं घरचं काम उलट बुडालं आणि नसलेला अहंकार घेऊन आला, म्हणजे व्यर्थच झालं ना. चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. आणि पुढे आता सांगतात नामासे विनमुख तो नर पापिया. पापी कोणाला म्हणायचे त्याची व्याख्या इथं केलेली. ज्ञानोबारांनी खूप बारीक तपशिलात जाऊन कशाला पाप म्हणायचे याचा विचार केला नाही. याची वस्तू उचलली पापी असं ज्ञानोबारांनी सांगितलेलं नाही. कारण पाप करत नाही असा एकही माणूस इथं नाही. मी एवढं बोलतोय म्हणजे माझ्याकडून मी पाप होतच ना, नाही असं नाही. पाप आणि पुण्य नेमकं कशाला म्हणायचं हे आपल्याला ठरवताच येत नाही. काय केल्यानंतर, म्हणून तर सजन कशाचं उदाहरण पुन्हा बघा तुम्ही. एरवी जर विचार केला तर मांसाहार करू नये, मांसाहार त्याच्याकडे बघणं सुद्धा शास्त्रामध्ये वर्ज्य मानलेले. पाहू सुद्धा नाही त्या तशा वस्तू, त्याला पाहणं सुद्धा जिथं पाप मानलेलं आहे तिथं सजन कसायची भक्ती ठरते. मग आता हे कर्म करणं चांगलं का वाईट आहे? वाईट मानतो सजन कशाची भक्ती झाली. भक्ती झाली तर मग उद्या सगळ्यांनी समजले. आता जमले तुमचं माझं घरी जमले चांगलं. काय ऐका म्हणून बोललो की परमार्थामध्ये भक्तीमध्ये काय करतोय महत्व नाही, अंतःकरणात आपल्या धारणा काय त्याला महत्व आहे. कोण आहे पापी? ज्ञानोबा सांगतात नामासी विनमुख तो नर पापिया. तो पापी आहे. काय करतो त्याच्याकडे बघू नका, पण त्याच्या अंतःकरणाच्या हालचाली काय चालल्यात. अंतःकरणामध्ये नामस्मरणाची जर आवड असेल तर तो काहीही करू द्या, काहीही केलं तरी ती सुद्धा त्याची काय आहे, भक्तीच आहे. पण कधी नामस्मरण केलं तर. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उच्च ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला आहे आणि तू जर भक्ती करत नसेल आणि चांभाराच्या कुळामध्ये जर जन्माला येऊन तो भक्ती करत असेल तर तुकाराम महाराज सांगतात वैष्णव चांभार धन्य त्याची याती. अहो चांभाराच्या घरी असू द्या, एरवी चांभाराला आपण जास्त किंमत देतो का? देत नाही. पण भगवान परमात्म्याच्या दारात ते नाही. भगवान परमात्मा पाहतो की हा काय करतो याला महत्व आहे, याच्या अंतःकरणामध्ये काय आहे याला महत्व आहे. म्हणून तो नर पापी आहे. तुकाराम महाराज सांगतात पापिया चांडाळा हरिकथा नावडे. हरिकथा कोणाला आवडत नाही, कीर्तन प्रवचन हरिपाठ कोणाला आवडत नाही. तुकाराम महाराजांनी व्याख्या सांगून टाकली आहे. पापिया तू चांडाळे. तुकाराम महाराज सांगतात चांडाळ कोणाला म्हणतात? कुत्र शिजून खातात त्याला शास्त्रामध्ये चांडाळ म्हणतात. आता बहुतेक मोठ्या मोठ्या हॉटेलामध्ये मांसाहाराच्या नावाखाली, बकऱ्या कोंबड्याच्या नावाखाली बरीच कुत्री कापून खाऊ घालतात. हे खाणाऱ्याला बी कसं कळत नाही कोणास ठाऊक. इतकं बेकार खात्यात म्हणून तर इतके बेकार वागतात. त्याचं कारणच हे आहे, जो कुत्र शिजून खातो त्याला शास्त्रामध्ये चांडाळ म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज त्याला चांडाळ म्हणत नाही. मग पापिया चांडाळा, ज्याला हरिकथा आवडत नाही तो चांडाळ आहे. मग तो तिकडे रोज तूप रोटी का खायला आणि काय का खायला, त्याला हरिकथा आवडत नाही ना, चांडाळ आहे. पापिया चांडाळा हरिकथा नावडे विषयी आवडे गाणे ज्याला. तुकाराम महाराज सांगतात त्याला विषयाचं वर्णन करताना हा हे बघा माझी शेती, हा पोराला इतका पगार आहे, मला बसायला पठ्याला अशी गाडी, हा एवढा बंगला बांधा, या गाल्या हे गप्पा मारतात ना. तुकाराम महाराज सांगतात हा पापी आहे आणि हा चांडाळ आहे. मनुष्य जीवनाची सार्थकता हे प्राप्त करण्यामध्ये नाही, मनुष्य जीवनाची सार्थकता आहे परमात्म्याच्या जवळ जाण्यामध्ये. म्हणून नामासे विनमुख तो नर पापिया आणि हरिविन धावया न पयो कोणी. तुम्ही हे कितीही प्राप्त केले तरी आपल्याला हे कोरोनातून सोडवणार नाही, मरणातून सोडवणार नाही. आपला एक दिवशी विषय होऊन गेला. हरिविन धावया न पवे कोणी. प्रारब्धातून आपल्याला हे सोडवणार नाही, उलट प्रारब्ध वाढवणार आहे. प्रारब्धातून सोडवणार जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून गवळणी बघा, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. आता कालच कीर्तन आहे पण विषय उघडणार आहे तर सांगून जातो. गवळणी सकाळ सकाळ उठल्या. मी तर सांगत असतो की जुन्या काळातल्या गवळणी पहाटे 4 ला उठत होत्या. कळलं का नाही कोणास ठाऊक. कारण त्यांना सकाळ सकाळ काम असायची, दळणं दळावं लागायची. आता दळणं सगळे गिरणीवाल्यामुळे काय तो ताण वाचला, दही दूध घुसळण करावं लागायचं. आता गाया दूधच देणार त्याच्यामुळे तोही प्रश्न सुटला. त्याच्यामुळे बाया म्हणत असताना कशाला सकाळ उठायचे लवकर, निवांत. नाथ महाराजांची गवळण नाही. प्रातः काळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडिले घरोघरी सकाळा. नित्यानंदे परमानंदी गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा. घुम घुम करती डेरे घुमती, आनंदेल्या गवळणी गवळणी छंदे छंदे. सकाळ सकाळ सगळ्याच्या घरून घुसळण केलेला आवाज यायचा. मग आता घरामध्ये बायकांचे 3 प्रकार असतात. कोणी सासा असतात, कोणी सुना असतात आणि कोणी लेकी असतात. त्या गवळणीत गोड चिंतन आहे. पाहती गवळणी, या कोण कोण गवळणी? त्या 3 प्रकारच्या गवळणी. आता सुना कोण आहेत, लेकी कोण आहेत, सासवा कोण आहेत, हे सगळं आध्यात्मिक चिंतन आहे.
सून घरामध्ये तिला म्हणतात की जी पूर्ण परतंत्र असते. तिला सगळ्याच्या आधी उठावं लागतं आणि सगळ्याची कामं झाल्यानंतर सगळं आवरून सावरून मग नंतर झोपावं लागतं. म्हणजे सून परतंत्र आहे. की सून कोण आहे? ऐका, या गवळणी म्हणजे वेदातल्या श्रुती आहेत. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, त्या परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगतीने पोहती. त्या श्रुती रूपामध्ये त्यांना देवाचं चिंतन, देवाची भेट, देवाची भक्ती घडत नव्हती म्हणून त्या गोकुळात गोपिका म्हणून आल्या. तर ऐका, श्रुती 3 प्रकारच्या: कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर. गमत ऐका, ज्या सुना आहेत त्या सुना पूर्ण परतंत्र आहेत. इकडे परतंत्र कोण आहे? कर्म पूर्ण परतंत्र आहे. कर्म आपल्या मनाने करता येत नाही म्हणून वेदातल्या ज्या कर्मपर श्रुती होत्या त्या गोकुळातल्या सुना झाल्या, असा त्याचा अर्थ आहे. दुसरी सासूबाई. सासूबाई पूर्ण स्वतंत्र आहे. कधी उठायचं, कुणाच्या घरी भेटून यायचं, वाळक्या चाळीला जायचं का, इकडे भोसले चाळीला जायचं का, गावात जायचं, सासूबाईच्या मनावरचा खेळ आहे. तिला काय सुनाला विचारायचं नाही, पोराला विचारायचं नाही. आलं म्हणाला की निघालं शेणाला, टाकली उघडीत बसलं उन्हाला. कुठं जायचं, काय करायचं, सासूबाई स्वतंत्र आहे. तशी स्वतंत्र कोण आहे? स्वतंत्र भक्ती. या पुढे येणार आहे आपल्याला. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, यारे यारे लहान थोर या ते भक्ती कुणीही करू शकतो. हो, भक्ती करण्याच्या बाबतीत सगळे स्वतंत्र आहेत म्हणून भक्तीपर ज्या श्रुती आहेत त्या गोकुळातल्या सासवा झाल्या. तिसरा प्रकार राहिला लेकीचा. लेकी माहेरात स्वतंत्र आहेत, सासरात परतंत्र आहेत. सासरी नांदून आल्यावर पुरी झोपतात कवरचे काय माहेराकडे आल्यानंतर. भाऊ म्हणत असतो ताई दिदे उठना, ताई दिदे उठना. आई म्हणत असते मुड द्या, झोपू दे, तिकडे काम करून आली, तिकडे काय परत झोपाय मिळत नाही, झोपू दे. माहेरामध्ये आल्यानंतर मुलगी स्वतंत्र आहे, सासरी गेल्यानंतर परतंत्र आहे. ऐका, तसं ज्ञान होण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे. कारण ज्ञान प्राप्त करण्याकरता गुरुकडे जावं लागतं, त्यांची सेवा करावं लागते, त्यांना नमस्कार करा, तिथं सगळं काही करा, नंतर गुरु ज्ञान देतात. ज्ञान दिल्यानंतर मग एकदा ज्ञान झालं की ते मोक्ष द्यायला स्वतंत्र आहे. तसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आण, परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. कशा करता सांगतोय? मला फक्त मुद्दा एवढा सांगायचा आहे, प्रारब्ध देवाशिवाय कोणी संपवू शकत नाही. याच्याकरता मी खजून खरूच काढली. ऐका, मग आता त्या गवळणीने पाहिलं सकाळी सकाळी बडगी पालती घातलेली. बघ पण आता गमत आहे का, घरामध्ये जरी सासू असली, सून असली, ती मुलगी असली तरी प्रत्येकाची पैसे ठेवायची पर्स एकच असते की वेगळी असते? जरा तुम्हाला कळलं असं बोलतो. वेगवेगळे असते ना, का सगळ्याचा एकाच गल्ला असतो असं नाही. तसं जुन्या काळामध्ये महाराज पैसा प्राप्तीचं साधनच दूध होतं. त्याच्यामुळे सासूची मडकी वेगळीच, सुनाची मडकी वेगळीच, आणि कोण राहिली पुरीची मडकी वेगळीच. मडकी वेगळी असायची. सकाळ सकाळ त्यांनी पाहिलं तर सगळी मडकी पालती होती. चिंता नाही मांडायची आपल्याला. ही मडकी आता भांडी पालती कधी घालतात? आमचे गुरुजी सांगतात, जी बाई भांडी धुतल्यानंतर पालती घालत नाही तिला बाईच म्हणत जाऊ नये. आमचे गुरुजी काय सांगतात? भांडी धुल्यानंतर जी बाई भांडी पालती घालत नाही त्याला बाईच म्हणू नये. का? कारण भांडी पालती घातल्यानंतर त्याच्यात जे काय पाण्याचे ओघळ ते निघून जातात, भांडं आतून स्वच्छ होतं. तसंच जर ठेवलं तर काय होतं, तळाला पाणी साचतं, त्या पाण्याचे डाग पडतात भांड्याला. काय काय सुगरणी असतात, त्यांनी किती भांडे धुवून द्या, ते भांडे धुले की वाटतं टाकूनच द्यावा लगेच. हो, लहानपणी आम्ही जेवायचो गावामध्ये, शाळेत असताना सगळी पोरं घरी यायची जेवायला दुपारच्या आमच्या. आम्ही भांडी धुतच नव्हतो, जिबीने चाटून 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 अगदी स्वच्छ झाल्यासारखं करायचो, उतरंडीत लावून द्यायचो. भांडी धुली, गवळणीने पाहिलं ते पालती पालती टाकली म्हणजे काय झालं? पालती टाकली म्हणजे त्या मडक्यामध्ये जे होतं ते सगळं संपून टाकलं आणि काहीच ठेवलं नाही, लेशही ठेवला नाही. आता गंमत अशी आहे, मग त्या भांड्यामध्ये नेमकं काय भरलं होतं? आता मडकी म्हणजे हे लक्षणाने घ्यायचे बरं का, दैदूध असा अर्थ तर आहेच, पण अध्यात्माच्या दृष्टीने चिंतन करताना सासू म्हणजे ऐका, सासू कोण आहे? भक्ती ही सासू आहे. भक्ती केल्यानंतर काय शिल्लक राहू शकतं? सून कोण आहे? कर्मपरश्रुती आहे, कर्माचं काय शिल्लक राहू शकतं? आणि मुलगी कोण आहे? मुलगी म्हणजे ज्ञानपरश्रुती आहे. मग ज्ञानाचं काय शिल्लक राहू शकतं? म्हणजे आपण जर ज्ञान मार्गाला लागलो तर काय तयार होतं हे लक्षात घ्यायचं. आपण भक्ती करायला लागलो तर काय तयार होतं हे लक्षात घ्यायचं. आणि आपण कर्म करायला लागलो तर काय तयार होतं हे लक्षात घ्यायचं. म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळतं. आपण जर ज्ञान प्राप्त करायला लागलो तर प्रमाण आपलं होऊन गेलं. ज्ञानाच्या घरी चोजविता देव तेथे आंभाळ पाठी लागेल. ज्ञानामध्ये अहंकार अंगामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. नवल अहंकाराची गोठी विशेषणे लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचा विज्ञानोबारे सांगतात.
काही येत नसताना माणसं महाराज इथं येतात, झाडून घेतात, म्हणजे इथं म्हणजे कुठेही मंदिरामध्ये जाते तिथं झाडून घेतात, सतनाच्या टाकतात, इकडे तिकडे सगळं आणून देतात. एक चाल यायला लागली की कडक कपडे घालतो, कशालाच हात लावत नाही, नको म्हणतो डाग पडत, झाकपक राहतो आणि मस्त मग टाळ घेऊन आपला कोपऱ्यात उभा राहतो आणि माईक आला की लगेच माईक धरून लगेच उभा राहतो. कोणी हे केलं काम? काहीच येत नव्हतं तेव्हा सगळं करत होता. थोडं आलं की आता लगेच ताईट झाला. हा अभिमान कोणी आणला? ज्ञानाने आणला. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, ज्ञानोबराय सांगतात. अज्ञानाला अहंकार काय करत नाही हो, ज्ञानाच्या मागे लागतो. म्हणून ती जी काय ज्ञान परिस्थिती होती, म्हणजे सून असणारी, तिचं मडकं पालतं होतं याचा अर्थ काय झाला? देवाने तिचा अभिमान काढून टाकला होता, हा त्याचा अर्थ झाला. भक्ती का करायची? आपल्या जीवनातला अभिमान देवाशिवाय, म्हणून पुढचे चरण आहे ना, पाहते गवळणीत होती पालते दुधानी, म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे, तया विना नासी नव्हे दुसरे आयसे. म्हणजे त्याच्याशिवाय आपल्या जीवनातला अहंकार कोणीच घालवू शकत नाही. गावातला ग्रामपंचायत सदस्य घालू शकत नाही, सरपंच घालू शकत नाही, नगरपालिकेतले लोक घालू शकत नाहीत, लोकसभेतले, राज्यसभेतले, राष्ट्रपती, देशाचा मालक आहे ना, कोणीच अभिमान घालू शकत नाही. उलट अभिमान वाढवू शकतात. तुमच्यासारखा कार्यकर्ता नाही, तुम्ही तिकीट भरायला पाहिजे, ते अभिमान वाढवू नये. लोक डब्यात घालायला तयारच असतात गमत बघायला. चला, दुसरे आहे कर्म भक्ती परिस्थिती, म्हणजे सासू स्वतंत्र आहे, भक्ती कुठेही करा, काही करा, पण भक्तीत काय शिल्लक राहतं? भक्तीत भेद शिल्लक राहण्याची शक्यता आहे. शंकर वेगळा, गणपती वेगळा, आमका देव वेगळा, तमका देव वेगळा, हा भेद शिल्लक राहू शकतो भक्तीत. भगवान परमात्मेने तो भेदही तिचा घालून टाकला. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. कर्म केल्यानंतर कर्माचं काय शिल्लक राहतं? कर्म केल्यानंतर कर्मातून प्रारब्ध तयार होतं, आणि हे प्रारब्ध देवाशिवाय दुसरं कोणी घालू शकत नाही. नाथ महाराजांचं प्रमाण तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि कृपे त्याचा नाश झाला. कशा करता सांगतोय मी? हरिविना धावया न पवे कोणी. आपल्या जीवनातला अभिमान, आपल्या जीवनातला भेद आणि आपल्या जीवनातलं प्रारब्ध देवाशिवाय कोणी घालू शकत नाही. आता तात्विक अर्थ तुम्हाला सांगितला. भक्तीच्या दृष्टीने चिंतन करायचं झालं तर हाक मारल्याबरोबर देवच धावून येऊ शकतो, पण हाक तशी मारली पाहिजे. असं म्हणतात लोक, कहते हे भगवान आते नाही. भगवान आते है लेकिन हम द्रौपदी की तरह बुलाते नहीं. लोक म्हणतात देव येत नाही. कोण म्हणतं येत नाही? आपण द्रौपदी सारखा हाक मारत नाही. द्रौपदीने कशी हाक मारली होती थोडं पाहू चरित्र आपण. पांडव वनवासामध्ये असताना चातुर्मास चालू झाला आणि हस्तिनापुरातून दुर्वासा ऋषी चालले होते. दुर्वासा चालले होते, दुर्योधनाने पाहिलं. काय दुर्योधनाच्या मनात आलं कुणाष्टो, दुर्योधन पळत गेला, दुर्वासांचं दर्शन घेतलं. महाराज, राजवाड्यात चला, तुमची पूजा करायची. नेलं. राजवाड्यामध्ये गेल्यानंतर पूजा केली आणि दुर्योधन हात जोडून अतिलीन होऊन दुर्वासांसमोर बसला. शास्त्र असं सांगते, अतिलीन हो धूर्त लक्षण हा. जास्त लावणाऱ्या माणसापासून जास्त सांभाळून राहत जावं. जेवढे जास्त लावणारे असतात तेवढं जास्त काळ त्यांच्या मनात असतो, असं शास्त्र सांगते. म्हणून लय लाडात बोलणारी, लय गोडीत बोलणारी माणसं, म्हणजे बायको बी लय लाडात बोलायला लागली तर तुम्ही समजून नाही, येतात एवढ्याला काहीतरी दणका करावा लागतो. असं आहे की शास्त्र. चला, अतिलीन धूर्त लक्षण हा. दुर्वासाने ओळखलं काहीतरी मनात यायच्या. म्हणजे का नाही इतकी सेवा चालली, नेमकं काय? काय नाही म्हणले, मला असं वाटतं की ह्या वर्षीचा चातुर्मास तुम्ही आमच्या इथं काढा. दुर्वासा म्हणले, मला काही कुठेतरी 4 महिने थांबायचे, पण माझे नियम कडक आहेत. मला कांदा चालत नाही, लसूण चालत नाही. मला रात्री तर रात्री 12 वाजता, जे 1 वाजता, 2 वाजता कधी म्हणत तेव्हा गरम जेवण लागतं, कारण कोरोना चालल्यानं गरम खायचंय. बरं, माझं जेवण तुला माहितीये 60 खांडे अन्न लागतं दुर्वासाला. 1 अन 2 अन 3 4 चपात्यात भागत का त्याचं? 60 खांडे अन्न. दुर्योधनाने सांगितलं तुम्ही काही मागा, कोणत्याही क्षणाला सगळी सेवा तुमची करणार. दुर्वासा थांबले. रात्रंदिवस जागून दुर्योधनाने जसे दुर्वासाला पाहिजे तशी सेवा केली. आता कोणाचीही जर मन लावून सेवा केली तर प्रसन्न होतात माणसं. अहो, साधा नोकर जर ठेवला शेतामध्ये राबायला तर काय अशी आहेत लोक की नोकराच्या म्हणण्याप्रमाणे मालक वागतात. का? कारण मालकाचा पूर्ण विश्वास त्याच्यावर बसलेला असतो की हा आपल्याला कधीच धोका देऊ शकत नाही. का? त्याने तेवढी निष्ठेने सेवा केलेली असते. दुर्वासा प्रसन्न झाले. माग म्हणले, मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचं? काय नाही म्हणले, तुम्ही 4 महिने आमच्याकडे थांबला, आमच्याकडून तुमची सेवा घडली, पण आमचे अजून 5 भाऊ आहेत, त्यांच्याकडून तुमची सेवा घडावी असं इच्छा आहे मनामध्ये. कोण होते 5? पांडव.
दुर्वासाने जाणला हेतू. ऐका गंमत आहे, कायचं बोलणं गोड असतं पण हेतू गोड असतोच असं नाही. 4 प्रकार करायचे तुम्ही. कायचं बोलणं कडू असतं पण हेतू गोड असतो. कायचं बोलणंही कडू असतो हेतूही कडू असतो, आणि कायचं बोलणंही गोड असतं हेतूही गोड असतो. उदाहरण सांगायचे झाले तर कायचं बोलणंही गोड असतं हेतूही गोड असतो. संत महात्मे जे आहे ते बोलतातही गोड आणि त्यांचा हेतूही काय आहे, गोडच आहे. कायचं बोलणं कडू असतं पण हेतू गोड असतो. पोरग जर बिघडायला लागलं तर आई वडील त्याला मारतात, शिव्या देतात. मारणं शिव्या देणं हे कर्म चांगलं दिसतं का? चांगलं दिसत नाही, पण हेतू काय आहे, हेतू चांगला आहे. कृती दिसते वेगवेगळी. कायचं बोलणंही कडू असतो हेतूही कडू असतो. ही वाईट वागणारी माणसं हे दाना दाना शिव्या देतात, ते काय चांगलं म्हणून देतात का? काय नाही महाराज. काहीचं बोलणं गोड असतं पण हेतू कडू असतो. त्यातला दुर्योधन आहे. काय गोड, किती गोड आहे हे उलट. आमच्याकडून जशी सेवा घडली तशी हे काय बोलणं चांगलं नाही का? वरून चांगलंय हो, पण आतला हेतू वाईट आहे. काय हेतू आहे? कारण दुर्योधनाला माहिती आहे पांडव वनवासात आहेत आणि त्यांच्याकडे ह्यांना द्यायला काहीच नाही, आणि ह्यांना जर त्यांनी काही नाही दिलं तर दुर्वासा त्यांना शाप देतील. शाप दिल्यानंतर पांडव परस्पर तिकडे मरून जातील, बिना औषधाची खरूच जाईल. हा त्याचा हेतू आहे. असे दुर्वासाने ओळखले. दुर्योधना लय वकिली पॉईंटने मला पकडले, पण ऐक म्हणजे पांडव कधीच पराजित होऊ शकत नाही, त्यांना मी काय करू शकत नाही. पण तो माझी सेवा केली, मला जाणं भाग आहे. गेले दुर्वासा. गेल्यानंतर पांडव नुकतंच जेवण करून बसले होते पटांगणामध्ये गप्पा मारत. द्रौपदी जेवत होती घरात पर्णकुटीमध्ये. दुर्वासाला पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला पांडवाला. वा 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 महाराज, आपले पाहुणे रावळे बघून आनंद होण्यापेक्षा साधू संतांना बघितल्यावर आनंद व्हावा. मला आमच्या गुरुजींचं वाक्य आठवतं. बायकोसाठी पोरासाठी रडणारी माणसं पावला पावलाला भेटतील, पण देवासाठी रडणारी माणसं आपल्याला भेटणार नाहीत. कसाही भगवत भक्त असू द्या, पण हा भगवत भक्त आहे ना, पाहिलं की अंतःकरणामध्ये आपल्याला दया प्रेम निर्माण झालं पाहिजे. आपलं भाग्य खूपच विचित्र आहे महाराज. आपण खूप पापी माणसं आहेत. वारकरी बघितला की लोक दार लावून घेतात. साधू संत आले घरा, मागची पुढची दारे बंद करा, नाही तर शिरतील भरा भरा. लोकांनी मंत्रच तयार केलाय. अहो तुकाराम मला सांगतात, दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. एवढा आनंद झाला पांडवांना. महाराज या 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 या. दुर्वासा म्हणले या या नाही, मला भूक लागली, जेवण वाढा. जेवण वाढा म्हणल्यानंतर बेम म्हणला त्यात काय लगेच वाढतो. धर्माने हातच दाबला त्याचा. दादा काय झालं, काय झालं, काय वाढणार, आताच आपण जेवलोय. बरं गंमत अशी होती, 4 पांडवाला जेवढं लागत होतं तेवढं एकटं भीमाला लागत होतं. भीम खादाडच. मधुकरी आणली तर मधुकरीचे 5 भाग नव्हते करत, मधुकरीचे 2च भाग करायचे. एका भागाचे पुन्हा 4 भाग करून चौकाला द्यायचे ना, अख्खा एक वाटा भीमाला. म्हणजे बघ भीमाला काय काळजी करायचं कारण आहे. सूर्याने द्रौपदीला थाली दिली ना, त्या थालीतून किती अन्न निघतं, धर्म म्हणला निघत, पण ती द्रौपदी जीवन थाळी पालती घालत नाही तोपर्यंतच निघत. बघा द्रौपदी जेवत होती, काय झाले बघून ये. भीम गेला नाही, नुकतीच द्रौपदी थाळी पालतीच घालत होती. मग मात्र पंचायत पडली, आता काय करायचं. म्हणून एक दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, जिथं बायकांचं डोकं आपलं पुरुषांचं डोकं बंद होतं तिथं बायकांचं चालू होतं. आणि जिथं विद्वानाचं डोकं बंद होतं तिथून भक्तीचा प्रांत चालू होतो. सगळे डोकं धरून बसलेले. द्रौपदी बाहेर आली, काय झालं, अशी अशी समस्या आहे. द्रौपदी मध्ये काहीच काळजी करायचं कारण नाही. थालीपाक नावाचं नाथांच्या गाठ्यामध्ये एक प्रकरण आहे. या संदर्भाने नाथमारांचा अभंग आहे, त्यातलं एक प्रमाण आहे. अर्थ आपल्याला माहिती आहे. कृष्णा धावरे लवकरी, हे काही सभेतलं नाही ते बरं का. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेचं प्रमाण हे नाही, हे प्रमाण इथलं या जेवणाच्या वेळेचं थालीपाक प्रकरणामध्ये. मी चालीतच म्हणतो जरा. कृष्णा धावरे लवकरी, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी देवा, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे लवकरी. विचारलं काय झाले. पांडवास वनवासी, कळले कौरवासी, त्याने पाठविले ऋषीसी, सत्व हरावयासी, कृष्णा धावरे लवकरी. पांडव वनामध्ये असताना त्या दुष्ट कौरवांना कळलेले आणि पांडवांचं सत्व हरण करण्याकरता तेव्हा त्यांनी दुर्वासाला पाठवले, तुम्ही जाऊन या. भगवान तिथं प्रकट झाले आणि त्यांचं रक्षण केलं. कशा करता सांगतोय, हरिविना धावया न पोहे कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी
प्रमाण आपलं होऊन गेलेले. भगवान परमात्म्याशिवाय संसारातून दुसरं कोणी करसी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पोवसी, तुकोबराय सांगतात. चला मग असं विचारलं की काहो तुम्ही सांगताय की हरिनामस्मरण केल्यानंतर भगवान परमात्मा संसारातून सोडवतो. ठीक आहे म्हणले, जे नामस्मरण करतील ते सोडवतील, पण आम्ही आतापर्यंत खूप पाप केले. अनेक लोकांचे बांध कोरलेत, अनेक खोटे व्यापार करून जनावर ऐकलेत, बरेच कुठाने केलेत. आता तुमचे कुठाने मलाच लय माहित नाहीत कारण मी तुमच्यात नसतोय, काय काय सांगावं. लय भरपूर कुठाने केलेत म्हणजे भरपूर लोकांना फसवले. मग असं इथं उदाहरण दिलं की ज्याच्यासारखं पापच कोणी केलं नसेल. पुढच्या चरणामध्ये पुराण प्रसिद्ध बोलेले वाल्मिक, नामे तिने लोक उद्धरती. अहो म्हणजे तुम्ही कितीही पाप करा, पण तुम्ही वाल्मिक कोळे इतकं पाप केलं नसेल. ऐका गंमत, एक विचार असा आहे, एखाद्या माणसाला काही अभंग काही माहित नाही, कीर्तन कसलं असतं माहित नाही, कधीच ऐकलं नाही, प्रवचन कधी ऐकलं नाही, वारीला कधी गेलाच नाही, धर्म कशाला म्हणतात काहीच माहित नाही. अशा माणसाकडून जर पाप झालं तर त्याला एवढा दोष लागत नाही जेवढा दोष हे सगळं ज्याला माहित आहे त्याच्याकडून पाप केल्यानंतर त्याला लागतो. कशा करता सांगितलं, हा वाऱ्या कोळी म्हणजे काय, कोणी कोळी नव्हता अगोदर, हा एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला मनुष्य. ब्राह्मण कुळामध्ये हा वाल्या जन्माला आला, वनामध्ये राहू लागला. वनामध्ये गुजरात प्रांतामध्ये, आता ते वनाचं नाव विसरलो, तर तिथं तो राहत होता वनामध्ये. मग आता ज्याची जशी संगत असेल तसा माणूस घडत जातो. संगतीवर माणसाचं जीवन आहे. त्याचं उदाहरण सांगतात, एका साधूने 2 पोपट विकत घेतले, घरी घेऊन गेला. तिथे दुसरा कसाय आला होता, त्या कसायाने 2 पोपट विकत घेतले, तो तिकडे घेऊन गेला. एकाच दुकानदाराच्या इथून 4 पोपट गेले, 2 साधूकडे गेले आणि 2 त्या कसाबाकडे गेले. आणि आता साधूच्या तिथं काय चालतंय महाराज, साधूच्या तिथं साधू महात्मे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिंतनाशिवाय दुसरं काय करत नसतात. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चेता समाधान, दुसरं काय नाही, चिंतन चालू असतं. मग ते मोठ्याने त्यांचं श्लोक म्हणणं काय, अंक काय, तमक काय, हे सगळं त्या पोपटांचं पाठ झालं त्या साधूच्या आश्रमातल्या. कुणी आलं की आदर सत्कार कसा करायचा आपलं शास्त्र सांगतं. कुणी जर आलं तर 4-5 प्रकाराने त्यांची सेवा करावी. आले लगेच विचारून ये तुम्ही कशाला आला आणि काय काम आहे. मग आल्यानंतर पहिलं त्यांना पाणी द्यावं, त्यांना बसायला द्यावं. शास्त्र असं सांगतंय, बसायला जर द्यायला तुमच्याकडे काहीच नसेल, एवढे जर तुम्ही गरीब असाल तर कमीत कमी किरसुनीने जागा झाडून घ्या आणि तिथं त्यांना बसायला सांगा. जेवण वगैरे विचारा आणि सगळं झाल्यानंतर आराम करायला सांगा त्यांना. आणि आराम केल्यानंतर विचारा तुमचं काय काम आहे. आता जर रस्त्यावर पाहुणा भेटला ना, आपण म्हणतो हे बघा आता तुम्हाला ना 9 वाजलेत ना, 10 वाजता गाडी बघा, 10च्या गाडीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवसापर्यंत गाडीच नाही, हे आपलं बोलणं पाहुण्या. कशाला पाहुणा येईल आपल्याकडं, काय आदर सत्कार सगळा. ते पोपट तिथं साधूच्या तिथे सगळे शिकले. या स्वागतम हो महाभागा, तुमचं स्वागत आहे. काय पाणी घेणार का, जेवण करणार का, फळाहार घेणार, ते पोपटच बोलायचे. मग हे साधूच्या घरचे पोपट, तिकडे कसाबाने जे नेलेले पोपट होते ते काय मंत्र म्हणायचे, धरा, हाना, मारा, तोडा, कापा. कशाचा परिणाम, संगतीचा परिणाम. तसं वाल्या जो होता, अगोदर वाल्या नंतर वाल्मिक ऋषी म्हणू आपण, आता वाल्याच म्हणू. हा जो वाल्या होता तो वनामध्ये राहत होता पारध्यांच्या संगतीमध्ये. काम काय, लोकाला लुटणं मारणं. किती कोणाला मारायचं, चरित्रात असं वर्णन आहे, मोहरे एवढे खडे, त्या खड्याने पुरुषा एवढे उंचीचे 7 रांजण भरले होते. हे कशाचे भरले होते, मोहरे एवढ्या खड्याने. पण ते खडे कधी टाकायचे, सामान्य माणसाला मारल्यानंतर नाही, जानव्यावाला ओरिजिनल जर ब्राह्मण असेल त्याला मारला तर एक खडा टाकायचा. मला वाटतंय आतापर्यंत आपण 7 नाही पण 3-4 रांजण भरताना एवढे माणसं मारले असते नाही का. आपण एकही माणूस मारला नाही अजून, त्याच्या इतके पापीत का आपण. इतका महापाप त्याच्याकडून झालेलो. गमत पहा कशी आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचं आपण चिंतन केले. गमत आहे का तुम्ही. सत्वगुणी माणसाचा उद्धार लवकर होतो, तमोगुणी माणसाचा पण उद्धार होतो, पण रजोगुणी माणसाचा लवकर उद्धार होत नाही. सत्वगुणी माणूस स्वाभाविक सत्वगुणी असतो, तो लगेच देवाकडे जातो. तमोगुणी माणसाचं वर्णन शास्त्रामध्ये खूप चांगलं म्हणून केले. का, कारण त्याच्यामध्ये एक चांगला गुण असतो तमोगुणी माणसामध्ये. कुठला, जिद्द नावाचा गुण असतो. मागच सरत नाही तो. काय वाईट करायचं म्हणलं का नाही, काही झालं तर ते करतो. हा जिद्द नावाचा गुण त्याच्याकडे. साधू संत महात्मे त्याला पकडतात त्या जिद्द नावाच्या गुणाला. आणि त्याच्यावरून ऐका,
तुम्हाला अशी बरीच उदाहरणं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहिले असतील, वाईट वागणारी माणसं पण त्यांचं जीवन फार बदलून गेलं, ते सत्वगुणी झाले. तुम्ही पाहिलेले मला माहित नाही, पण मला माहित असलेली आलेगावची उदाहरणं तुम्हाला सांगतो मी. अशोकराव कदमांचं नाव तुम्ही ऐकून असाल, साहेबांचा भाऊ. त्याला टिपाडच्या टिपाड दारू पुरत नव्हती, 5-6 जणांचा ग्रुपच होता तो. त्यांच्या गावामध्ये सत्ता चालू झालं, काय त्यांच्यात परिवर्तन झालं. आता त्यांच्याशिवाय गावातलं परमार्थाचं पानही हालत नाही. काय गंमत आहे. हा कशाचा परिणाम आहे. परमार्थाचा परिणाम लगेच झालेला दिसत नाही. परमार्थाचा परिणाम संसार म्हणजे बाहेरच्या सांसारिक परिस्थिती होत नाही, परमार्थाचा परिणाम मनावर होत असतो. कशा करता सांगतोय. हा वाल्या कोळी मारायचा लोकांना. एके दिवशी नारद महर्षी त्या रस्त्याने निघाले होते. भजन चालू होतं, नारायण नारायण नारायण. आता कोणीही दशलं की धारायचं काम वाल्याचं. आबा काढा तुमच्याकडे काय येते. नारद म्हणजे बघ माझ्याकडे विना आणि चिपडी घ्यायची का तुला. नाही नाही खोटं बोलताय तुम्ही. ऐका गंमत अशी होती, आतापर्यंत त्या वाल्याला पाहिले की लोक घाबरायचे. नारद महर्षी संत महात्मा होते. आणि असंही आमचे गुरुजी पाठामध्ये सांगायचे, ज्याला खरा परमार्थ कळालाय तो माणूस कोणालाच घाबरत नाही. काय घाबरायचं कारण नाही. काय करून काय करते, काहीच करत नाही. नारदांच्या चेहऱ्यावर भीतीची कुठलीच छटा वाल्याला दिसली नाही. जसा येताना प्रसन्न चेहरा होता तसाच प्रसन्न नारदांचा चेहरा, तसं प्रसन्न मनाने भजन चाललेले. वाल्या मनात थोडा गडबडला. तो म्हणला आजपर्यंत असं कधीच झालं नाही की आपल्याला पाहिल्यानंतर समोरचा घाबरला नाही. या माणसामध्ये असं काय विशेष आहे की मला पाहिल्यानंतर सुद्धा याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्न आहे त्याच्यात कुठलाच बदल झाला नाही. त्याने अजून घाबरायचा प्रयत्न केला. देतो का तुला मारून टाकेल. हे बघ 5-7 रांजण भरून ठेवलेले, माणसं मारल्यानंतर खडे टाकायचे. नारद हसत होते. हसल्यानंतर ऐका मी तुम्हाला बोललो, अजूनही बोलतो. आपला जो आरसा आहे तो आपलं म्हणजे चेहरा, आपलं मन हे आरशासारखे असतात. त्याच्यामध्ये पाहिले की समोरच्या माणसाला त्याचं प्रतिबिंब दिसायला सुरुवात होते. मी काल म्हणजे आतापर्यंत संगतीमध्ये बोललो, आता थोडं आरशाच्या भाषेत बोलतो. म्हणजे कसं आहे, आरसा जसं आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो तसं समोरचा माणूस ज्या विचाराचा असेल तशा प्रकारचे विचार आपले त्याच्याकडे पाहिले की तयार व्हायला सुरुवात होतात. वाईटाच्या संगतीत गेले की वाईटचा विचार होतात आणि चांगल्याच्या संगतीत गेले की चांगलंच करावं वाटतं. तसं त्याने नारदाकडे पाहिलं. नारदाकडे पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला लागला. त्याने लगेच कबूल केला नाही. नारदाने त्याला विचारला हसत हसत, तू हे करतोय कशा करता करतोय. तो मला घरच्या लोकांना पोचण्याकरता संपत्ती नको का कमवायला. नारदाने त्याला विचारलं, घरच्या लोकांना पोचण्याकरता तू संपत्ती कमवतोय, पण याच्यातून तयार होणारा जे पाप आहे त्या पापामध्ये तुझ्या घरचे वाटेकरी होतील का. का होणार नाही म्हणला, माझ्याच घरचे. नारद म्हणले, हे तुझं बोलणं पोकळ आहे, याच्यामध्ये काहीच अवसान नाही. तुझ्या घरचा एकही माणूस तुझ्या पापामध्ये सहभागी होत नाही. कसं काय होणार नाही म्हणला. नारद म्हणले, विचारून ये म्हणल्यानंतर वाल्या कोळी म्हणला, वा 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 रे, काय तुम्ही चॅप्टर की गेली, मला घरी लावताना तुम्ही निघून जाताल. हुशारच आहे तुम्ही. नारद म्हणले, मी अजिबात हलणार नाही. नाही म्हणले, तुमच्या माझा विश्वास नाही, मी तुम्हाला झाडाला बांधेन मग घरी जाईन, चालन का. नारद म्हणले, बांधून टाक. काय त्याचं पुण्य वद्याला असं साधूला बांधायला. महाराज साधूची संगती इतकी सोपी सांगितली नाही. साधूची भेट होण्याकरता किती पुण्य लागतं. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संतांचा. तिळातिळाने पुण्य जमा करावं लागतं, दान धर्म करावा लागतो, गरीबाला मदत करावं लागते, जे काही आपल्याकडून जमून लोकांना सहकार्य करावं लागतं, तळी खांदावं लागतात, विहिरी बांधावं लागतात, मंदिरं बांधावी लागतात, भरपूर काय करावं लागतं. असं तिळातिळाने पुण्य जमा करून कोट्यावधी जन्मानंतर संत महात्मे भेटतात. याला भेटले ह्याने काय केलं, बांधून टाकलं. काय पुण्य असं. संतांना बांधायचं पुण्य. गेला घरी गेल्यानंतर विचारलं कुटुंबाला, बायकोला, का ग, म्हणजे अगोदर विचारलं नाही, ते आल्यानंतर पहिलं बायकोने विचारलं, आज किती आणलं तुम्ही. बायांना पटलं बघा, हसलेलं घेत मागं, आज किती आणलं तुम्ही. संसारातली माणसं मला जितकी स्वार्थी. येतो का नाही तुम्हाला अनुभव कधी घरी. मला तर काय नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. काय ऐका, ह्याच्यात किती मिळालं, त्याच्यात किती मिळालं, बायांचं चालूच असतं. तसं त्याला विचारलं, किती आणलं म्हणल्यानंतर पाहिलं तर खिशात एक बी तांबडा घेऊन आले नाही. आज मोकळेच आले. सूरज बदलला लगेच, मोकळेच आले आज. मग त्यांनी विचारायला सुरुवात केली, मी हे जे कमावून आणतो त्याच्यातून जे काय धन येतं त्या धनामध्ये तुम्ही वाटेकरी होता, म्हणजे का होणार नाही.
म्हणजे धनात ज्याप्रमाणे वाटेकरी होता त्याप्रमाणे मी आतापर्यंत जे पाप केलं त्या पापाचा वाटा कोण कोण घेणार आहे बोला. बायको म्हणली आमचं काय खेटून राहिले पापाचा वाटा घ्यायचं. मला बायको म्हणून तुम्ही घरी आणले तर माझा सांभाळ करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही ते पापाने पैसे कमवायचे का पुण्याने कमवायचे हे तुमचं तुम्ही करायचे. धर्मशास्त्र गमतीच आहे महाराज. माणसाने म्हणजे नवऱ्याने जर पाप केलं तर नवऱ्याचं पुण्य बायकोला जातं पण नवऱ्याचं पाप बायकोकडे जात नाही. आज याच्या उलट असं आहे, बायकोने जर पाप केलं तर नवऱ्याकडे जातं, बायकोचं पुण्य नवऱ्याकडे जात नाही. याचा अर्थ बायकांनी पाप करावं असं नाही. हो त्याच्यामध्ये बघा शिवरात्रीच्या अभंगामध्ये वर्णन येतं. शिष्य केले पाप गुरुने भोगावे, स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. शिष्याने जर पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं आणि बायकोने जर पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं. बघा मग आता तुमचं काय ते काय धर्मशास्त्र पण आहे. त्याने सांगितलं तुमचं पाप तुमच्याकडं. बायकोने सांगितलं पोराला विचारलं बाळू, बाबाचा शब्द आहे. माझी बाबाची ओळख नव्हती. पहिल्या वर्षी रामायण वाचलं होतं गावात. म्हणायचे बाळू बाळू मी पॅन्ट शर्ट जायचो. धोतर घातलं तर बरं दिसन बाळू तू. धोतर घातलं तर मग मी नानाचं धोतर नानाचं न्यारो घालून जायचं वाचायला. काय बाळू पोराला विचारलं तुला मी आईस्क्रीम आणतो, तुला चॉकलेट आणतो, तुला पॉपकॉर्न आणतो, खाता ना तुम्ही? तुम्हाला चप्पल म्हणलं की चप्पल आणतो, कपडे म्हणलं की कपडे आणतो, वडापाव म्हणलं की वडापाव आणतो, भेळ म्हणले की भेळ आणतो. तू बाळा होणार का माझे पापाट वाटे करी? तो म्हणला पोरं असेच करतात ना. आमचं काय आणलंय पापात वाटे करी व्हायचं. आणि मग नारदांचं बोलणं त्याच्या मनावर रुजायला लागलं. अरे ते साधू महात्मा म्हणत होते ते खरे. सगळे स्वार्थी, स्वार्थापोटी सगळे जवळ येतात. संकटाची वेळ, अहो संकटाची वेळ कशाला, नुसती पापात लांबच राहू द्या. माणसाची परिस्थिती जरी घसरली ना तरी माणसं संबंध तोडतात. बघा एखाद्याला विचारा का नाही, अहो म्हणले ते आमदार आमदार आपल्या खूप जवळचे. जवळचे कोण? मामाच्या भावाच्या बहिणीच्या सुनाचे मालक असते आमचे, इतक्या जवळचे. आणि एखाद्याची परिस्थिती जर घसरली असली आणि चुलत भाऊ जर असला, नाही 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 ते खूप लांब लांब पडतात आम्हाला. जरी आडनाव पाणी असलं तरी भेट खूप लांब आहे म्हणतात. काय हो का? अहो परिस्थिती घसरली ना, साधी परिस्थिती घसरली तर माणसं संबंध तोडतात. हो गमत आहे. आणि मग पाप पुण्याचा संबंध आल्यानंतर कशाला कोण जवळ येते. म्हणून वाऱ्या कोळ्याला झटकाच बसला. वाऱ्या कोळ्याला झटका बसल्यानंतर वाऱ्या पळतच गेला. नारदांना सोडलं. नारदाला साष्टांग दंडवत घातला त्याने. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग नारद महर्षीला सांगितलं की मला तुम्ही याच्यातून बाहेर काढा, बाहेर काढा. माणसाला पश्चाताप हवा. अनुताप ऐका, पश्चाताप आणि अनुतापात थोडा फरक आहे. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये परिमळ गेलिया ओसफुर देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटे याची पाहे अजूनही किती आहे अवकाश हाची अनुताप. अनुताप म्हणजे कशाला म्हणायचं? पुढचं संकट येण्याच्या अगोदर सावध होणं याला अनुताप म्हणतात. आणि संकट आल्यावर सावध होणं याला पश्चाताप म्हणावं. संकट येऊन गेलेलं असतं आणि मग वाटतं की असं असं नको व्हायला पाहिजे होतं, याला म्हणायचं पश्चाताप. माणसाला अनुताप हवा. अनुताप होत नाही संसारातल्या लोकांना. तुकाराम महाराजांनी असे गाथ्यामध्ये अनेक प्रसंग समोर उभा केलेले आहेत की असं केल्यानंतर इतकं असं वाईट होतं तरी माणसं सावध होत नाहीत. एक पाहत असा एकाची धनी सावध त्या गुन्हेगारीनं व्हा. रोज माणसं मरताना पाहतोय तरी बी आपल्याला वाटतं आपण मरणारच नाही. आपण सावध होत नाही, मरणातून बाजूला निघायचा प्रयत्न करत नाही. याला पश्चाताप झाला. हो वाल्या कोळ्याला काय केलं आतापर्यंत सगळं जीवन आपण वाया घालवलं. नारदांना सांगितलं बाहेर काढायच्यातून, लवकर बाहेर काढा. संत गेले तया ठाया देवराया पावय तुकोबरायांचा अभंग आहे. आणि मग नारदाने सांगितलं काळजी करायचं काहीच कारण नाही. नारदाने त्याला राम 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 असं म्हणायला सांगितलं. आयुष्यात त्यांनी कधी देवाचं नावच घेतलं नव्हतं. मारा 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 अशी म्हणायची त्याला सवय होती. त्याला रामही येईना. काय गंमत आहे, रामही त्याच्या तोंडातून येईना. मग नारदाने सांगितलं काय काळजी करू नको. 3 वेळा मारा मारा म्हण, 2 वेळा राम राम होईल. 3 वेळा मारा मारा म्हणले की 2 वेळा राम राम होते. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा असं वर्णन आहे. वाल्या कोळ्याचंच का उदाहरण दिलं इथं? दुसऱ्या ऋषीचं उदाहरण का दिलं नाही? का आत्री ऋषी नव्हते का? वशिष्ठ ऋषी नव्हते का? वाल्मिक ऋषी नव्हते का? व्यास महाराज नव्हते का? अहो मग सगळे होते पण सगळ्याचं जीवन वाल्या कोळ्यासारखं नव्हतं ना. वाल्या कोळी अगोदर महाभयंकर पापी आहे आणि पापी असताना त्याने त्या रामनामाचा काय केला? प्रयत्न केला, रामनामाचं अनुष्ठान केलं
आणि राम नामाचा अनुष्ठान केल्यानंतर त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आता आपण वाल्मिक ऋषी म्हणतो. आता वाल्मिक ऋषी झाले आणि किती अधिकार प्राप्त झाला. अहो बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे. सोपे का. त्या पाप्याचा इतका पवित्र माणूस झाला की देवाला सुद्धा तो जसं बोललं तसं वागावं लागलं. सांगतो तुम्हाला, चला रामायण घेऊन जातो. रामायणामध्ये अहिरावण आणि महिरावणाने राम लक्ष्मण चोरून नेले. सकाळ उठून पाहतात तो वानर लोक दिसनाच प्रभू रामचंद्र लक्ष्मण दोघं कुठे आहेत. काय करावं इकडे तिकडे दिसना त्याला. तिथे एक देवी होती. हनुमंतरायाने तर शेपटी सगळ्या सैन्याला येळा टाकला होता. हनुमंतराय रात्रभर रक्षण करायचे. सैन्य सगळं झोपलेलं असायचं. हनुमंतरायाची शेपटी सगळ्या सैन्याला वेढा घालून रक्षण करायची. या अहिरावाने महिरावाने काय केलं होतं, पाताळामध्ये देवी होती. ती मध्येच पाताळातून द्वार होतं यायचं. आता हनुमंतराची शेपटी कडणी होती, पण मध्ये काय माहिती काय होणार आहे. मध्ये बोहेरा होतं, त्यातून ते गेले घेऊन राम लक्ष्मणाला चोरून नेलं. शोध चालू केला आणि शोध चालू झाल्यानंतर हनुमंतरायाला कोणतरी सांगितलं की अहिरावण आणि महिरावणाने चोरून नेलेला आहे. केले हनुमंतराय. हनुमंतराय गेला तर अहिरावण बाजूला होता, महिरावण तिथं होता. महिरावणाला पहिल्याच झटपटीतच हनुमंतरायाने मारून टाकलं. देवीच्या मागे हनुमंतराय लपले आणि तिथे त्यांचं दोघांचं भांडण झालं आणि मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर आता अहिरावण राहिला. अजून अहिरावण राहिल्यानंतर त्याला मारायचं कसं, त्या दोघांचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यानंतर बराच प्रयत्न केला पण अहिरावण मरत नव्हता. उलट असं व्हायचं, अहिरावणाचे जेवढे थेंब खाली पडतील तेवढे अहिरावण तयार व्हायचे. रामायणामध्ये अशी ओवी पाठ केली ती मला अर्धीच आठवण. जे तुला अहिरावण पडतू ते तुला नाही, जे तुला रक्तबिंदू पडतू ते तुला अहिरावण उठतू, अशी ओवी रामायणामध्ये. जेवढे रक्ताचे थेंब पडायचे तितके अहिरावण त्याच्यातून तयार व्हायचे. असं का होत होतं. मग हनुमंतरायाने शोध घेतला. काय भुंगे होते, ते भुंगे अमृत आणून त्या याच्यावर टाकत होते. म्हणजे अगोदर नाही हनुमंतरायाला कळलं. काय करावं विचार करत होते. विचार करता करता अहिरावण गेले. हनुमंतराय गेले अहिरावणाच्या बायकोकडे. तिचं नाव चंद्रकला. चंद्रकलेच्या महालामध्ये गेले. महालामध्ये गेल्यानंतर चंद्रकलेला विचारलं तुझ्या नवऱ्याचं मरण कशात आहे सांग. कोणची बाई सांगाल आपल्या नवऱ्याचं मरण. पण गंमत अशी झाली होती, प्रभू रामचंद्राला त्याने पाहिल्यानंतर तिच्या अंतःकरणामध्ये काम वासना जागी झाली होती. हनुमंतरायाने तिला सांगितलं, तिने सांगितलं हनुमंतरायाला, काय नाही, एक दिवस एक रात्र भगवान परमात्म्याला जर माझ्या महालात आणणार असशील तर माझ्या नवऱ्याचं मरण सांगते. हनुमंतरायाने मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. काय अडचण नाही म्हणली, तुझी इच्छा पूर्ण करतो मी, पण तुझ्या नवऱ्याचं मरण कशात ते सांग. मग तिने सांगितलं अमुक अमुक ठिकाणी अमृताचं तळ आहे, तिथून भुंगे ते अमृत आणतात आणि त्याच्या थेंबावर नेऊन टाकतात. त्याचा परिणाम त्या थेंबातून अहिरावण तयार होत आहे. हनुमंतरायाने जे भुंगे धरायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. धर भोंगा की मार, धर भोंगा की मार. एक शरण आला त्यांना. मी नाही म्हणलं अमृत टाकणार, मला तुम्ही वरदान अभयदान द्या, मी उलट तुमचं काम करतो. काम करतो म्हणल्यानंतर हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ. हनुमंतरायाने सांगितलं तुला एक काम आहे. काय काय नाही म्हणले, चंद्रकलेच्या महालामध्ये जो पलंग आहे तो पलंग कोरायचं काम तुझं. चंद्रकलेला सांगितलं होतं हनुमंताने, देव येतील पण जर काय अपशकुन झाला तर एक मिनिट सुद्धा थांबणार नाही. भुंग्याला काम दिलं इकडं पलंग कोरायचं. हनुमंतराय गेले. ते आता भुंगे अमृत न्यायचं बंद झाल्यामुळे तिथे जाऊन त्याने मारून टाकलं त्या अहिरावणाला. मारल्यानंतर निघाले जे जे कार करत. थांबा थांबा म्हणले हनुमंतराय म्हणले, काय एक काम राहिले. काय काम आहे म्हणले, मी चंद्रकलेला असं वचन दिले. काय वचन दिले. तिने सांगितलं होतं की एक रात्रभर भगवान परमात्म्याला माझ्या महालात आणा. भगवान म्हणले हे वाल्मिक ऋषीने लिहिले का. मी याच्याकरता सांगतोय, लक्षात ठेवा. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुले जातोय. प्रभू रामचंद्रांनी विचारलं हे वाल्मिक ऋषीने असं लिहून ठेवलंय का. म्हणजे वाल्मिक ऋषीने असं लिहिलेलं नाही, आपल्याला जाता येणार नाही. हनुमंतराय म्हणले तुम्ही काळजी करू नका, मी तिला सांगितलंय काय अपशकुन झाला तर तुम्ही थांबणार नाही तिथं. आणि भुंग्याला काम दिले, तुम्ही फक्त पानगावर तुमचं हात जरी ठेवला तरी पलंग मोडणार आहे. म्हणले लगेच निघून यायचं आपल्याला. असं काय असलं तर ठीक आहे म्हणले. गेले, आपलं धनुष्य काढलं आणि त्या पानगावर ठेवलं. आता पलंग सगळा पोकारला होता, नुसतं कागदासारखं होतं. जसं ठेवलं तसं ते मुडून गेलं आणि लगेच निघून आले. संपलं माझं उदाहरण. कशा करता सांगितलं. रामनामामध्ये किती ताकद आहे. इतका पापी असणारा, गीतेमध्ये श्लोक येतो, अपिचेत्सु दुराचारो भजते मामानन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितेसह. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमाचे अवधारी. ज्ञानोबराय सांगतात तो अगोदर जरी पाप करणार असला पण निष्ठेने जर भक्ती करायला लागला तरी सर्वोत्तमाचे अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. गमत आहे का. उदाहरणार्थ बारकावा काय,
एखादा पाण्यात बुडला, पुरा आला, पाण्यामध्ये बुडला, पाण्यामध्ये बुडल्यानंतर म्हणजे साधनं कितीही केली, साधनं करून जर आपण अंत्यक्षणाला आपलं मन जर तिथं नसेल तर कसा धोका निर्माण होते याच्याकरता उदाहरण आहे. पाण्यामध्ये म्हणजे बुडला तो, वाहायला लागला, महापुरामध्ये वाहायला लागला आणि वाहता 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 त्याच्या हाताला एक मुळी लागली किंवा काय झाडाची फांदी लागली. फांदी लागल्यानंतर आता तो बुडणार आहे का? अहो बुडणार आहे का काय विचार करता, फांदी तुटली ना धरल्याबरोबर त्यांनी. गमत बघा कशा करता उदाहरण आहे. आतापर्यंत तुम्ही चांगला वागला आणि इथून पुढे जर तुम्ही बिघडला पुन्हा तरी सुद्धा उद्धार नाही. पण एखादा पाण्यात बुडाला आणि त्याला अशी काही एक निबर फांदी लागली, त्या फांदीला धरल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात, जैसा महापुरी बुडतो न मरतो निघाला. आता मात्र त्याला चांगली फांदी सापडल्यामुळे तो आता बुडणार नाही. तसं आतापर्यंत कितीही पाप केलेलं असलं, आतापर्यंत कितीही अनितीने वागलेला असला, आतापर्यंत कितीही वाईट व्यसन केलेली असली, पण एकदा का भगवत भक्तीला लागायला लागला, भगवान परमात्म्याचे शब्द आहेत, आता तो सामान्य राहिला नाही, आता त्याला तुम्ही साधू म्हणा. साधू देवस्य मंतव्य सम्यक व्यवस्थित होय सह. म्हणून पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक याचे अर्थ दोन अर्थ कसे. प्रसिद्ध असलेलं जे रामायण पुराण आहे त्या रामायण पुराणामध्ये वाल्मिकी बोललेले, वाल्मिकाने असं बोलून ठेवलेलं आहे की रामाचं स्मरण, राम नामाचं स्मरण केल्यानंतर तो तरुण जातो, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे प्रसिद्ध पुराणामध्ये असं बोललेलं आहे की वाल्मिक राम नामाने तरुण गेला. अर्थ दोन आहेत, लक्षात ठेवा. वाल्मिकाने रामायणात सांगितलंय राम नाम घेतल्यानंतर तरुण जातो, हा एक अर्थ. आणि प्रसिद्ध पुराणामध्ये सांगितलंय की वाल्मिक राम नामाने उद्धारून गेला, असा एक अर्थ. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक काय नामे तिन्ही लोक उद्धारती. कोणाकोणाचा उद्धार होतो? तीनही लोकांचा. मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळ, तीन लोक. मृत्यू लोकामध्ये अनेक लोकांचा उद्धार झाला, याच्यात नवल नाही. स्वर्गामध्ये हे उद्धार होईल, नवल नाही. पाताळामध्ये, पाताळ म्हणजे नरक घ्या, नरक लोकामध्ये अहो मानवाची योनी जी आहे ती पशुच्या योनीपेक्षा श्रेष्ठ आहे. पशवाधिक योनी प्राप्त होणे म्हणजे नरकासारखं जीवन आहे. आता नांगर आपले बंद झाले. मला आठवते लहानपणी भरपूर नांगर चालायचे आपल्याकडं. कितीही ऊन असलं तरी उन्हामध्ये बैलाला नांगर वडावं लागायचे. ऊन कसं, माणसाला ऊन सहन होत नाही. माणसाला टावेल वले करून डोक्यावर टाकतात आणि भर उन्हामध्ये त्या बैलाला रपाटे देऊ देऊ, हसूड हाणू नरकापेक्षा वाईट दुःख हो त्यांचं ते. मी तुम्हाला सांगितलं होतं की झाडं दगड ही सगळे माती जीवच आहेत, यांना उन्हामध्ये तळपावं लागतं. पाऊस आला तर आपण घरामध्ये बसतो, यांना घरामध्ये बसता येत नाही. ऊन लागलं तर पंखे लावून बसतो, यांना काय पंख्याची व्यवस्था नाही. नरक प्राय दुःख आहे. पशवाधिक जे आहेत, पशवाधिकाचा सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने उद्धार झाला. याच्याकरता गजेंद्राचं उदाहरण आहे. गजेंद्र तो हस्ती सहस्र वर्षे जळा माझी नकरे पिढीला, असे 1000 वर्ष नकराचं त्या गजेंद्राचं युद्ध चाललं होतं. पण त्याने एकदा भगवान परमात्म्याला हाक मारली, जो कोणी असेल ब्रह्मांडाचा चालक मालक तो माझ्या हाकेला हाक देईल असं म्हणून हाक मारली की त्यांचा उद्धार झाला. मला लांबवायचं नाही. नामे तिन्ही लोक उतरती, तीनही लोकांमध्ये. म्हणून असं वर्णन आहे, यमधर्म वाट पाहे निरंतर जोडनिया कर तिष्ठत असे. यमधर्म सुद्धा वैष्णवांची वाट पाहतो का? कारण वैष्णव आल्यानंतर आपल्याला नामस्मरण ऐकायला मिळेल. वैष्णव गेल्यानंतर गाणी म्हणत बसतील. वारकरी गेले की भजनच म्हणेल, पारायणच करेल, काय हरिपाठ म्हणेल, त्याचा नित्यनेम करेल. म्हणून असे आम्ही काय काय भागामध्ये फिरतो, काय काय गावातली लोक झुंबडचे झुंबड, महाराज आमच्या घरी मुक्कामाला चला, आमच्या घरी का? शास्त्र असं सांगते, एखादा महाराज जर आपल्या घरी आला आणि त्याने सकाळची जर पूजा केली तर कितीतरी पुण्य आपल्या घराला देऊन जातो. महाराज पूजा केल्याशिवाय जात नाही. आता पूजा न करता जाणारे बरेच महाराज आहेत. आता आमच्याकडे बी गाड्या आल्यामुळे आम्ही बी कीर्तन केलं, काय थांबत नाही, लगेच रिटर्न माघारीच असते. काय हो, पण पूजेमध्ये सामर्थ्य आहे की आपल्या घरामध्ये जी काय अपवित्रता आहे ती सगळी निघून जाते. कारण पूजेला बसल्यानंतर महाराज काय मंत्र म्हणत असतात, काय अभंग म्हणत असतात. त्या मंत्राचा प्रभाव असा असतो की घरामध्ये असलेलं त्या वातावरणामध्ये ते पाप सगळं निघून जात असतं. चला, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानोबराय सांगतात. आणि म्हणून ज्ञानोबराय आपल्याला सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याची कुळशुद्ध. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, इतकं पवित्र नामस्मरण असल्यामुळं तुम्ही काय करा, नामस्मरण करत राहा, जप करत राहा. ज्ञानोबरायांचा गोड अभंग आहे, नाममाळा घे पवित्र, नाममाळा घे पवित्र, अंतीची शस्त्र, राम हा महामंत्र, भव सिंधू तारक. नाममाळा घे पवित्र, नामाची माळा घ्या. माळा घ्या म्हणजे नामस्मरण करत राहा.
नामस्मरण करत राहा. हे नामस्मरण इतकं पवित्र, हे पापाला जवळ येऊ देत नाही. कितीही तुम्ही पाप, असं वर्णन आहे बरं का, मी एका ग्रंथात वाचलं सकाळी, तुम्ही जर 3 तास पूजा दिवसभर मध्ये एका आसनावर बसून पूजा केली, नवरोजी महाराजांच्या ग्रंथात आहे, 3 तास जर तुम्ही पूजा केली तर दिवसभरामध्ये कधीच तुम्हाला पाप करायचा विचारही मनात येणार नाही. पण तुम्ही 3 तास चिंतन केलं पाहिजे दिवसभरातलं. पाप जवळ येणारच नाही. हे 3 तास आपण केलेल्या काय आहे साधनेचे ते फलित आहे. म्हणून आपण सवय लावली पाहिजे, आपली साधना वाढली पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात त्याने काय होणार आहे, परंपरा त्याची कुळशुद्ध. म्हणून एक वैष्णव घरामध्ये जर जन्माला आला, वैष्णव म्हणजे वैष्णव नावाचा पोरगा नाही हा, एक वैष्णव म्हणजे भगवान परमात्म्याचा उपासक, तर मला वाटते त्याची कोटी कुळे पुनीत होतात. नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र असं आलेले, किंवा एक सुभाषित असं आलेलं आहे, आता आठवायचं नाही. तीर्थी कुर्वंती तीर्थानी कर्मानी कुर्वंती कर्मानी, असं वर्णन आहे. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. एक वैष्णव जर जन्माला, ऐका, आपण तीर्थाला गेलो तर आपलं पाप जातं, पण संत महात्मे तीर्थाला गेल्यावर त्यांचं पाप जातं का? त्यांचं पाप नाही जात, तीर्थाचं पाप जातं. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्व काळ पाया. वैष्णवांच्या पायाला पूर्व काळ लागतात, तीर्थ येतात आपल्याला पवित्र होण्याकरता. ज्ञानोबराय सांगतात परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तुकोबरायांचे प्रमाणे पण आता ध्यानात येणार. असं ऐकलेलं आहे की आईकडच्या 21 कुळ्या आणि वडिलाकडच्या 21 कुळ्या, एक जर वैष्णव भक्त घरामध्ये जन्माला आला तर मागच्या आईकडल्या 21 कुळ्यांचा उद्धार होतो आणि वडिलांच्या सुद्धा 21 कुळाचा काय होतो, उद्धार होतो. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता उद्या सुद्धा पुन्हा आपल्याला पापाचाच विषय, हरि उच्चारणी अनंत पापराशी. ज्ञानोबराय हरिनामाचं महात्म्य उद्या सांगणार आहेत, त्याचं चिंतन आपण उद्या पाहू. झालेली सेवा इथंच परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व मातृपितृ श्रोत्यांच्या चरणी समर्पण करतो आणि इथंच थांबतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवी